कॅन्सर म्हणजेच कर्करोग हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यापुढे येतो तो 60 किंवा 70 मधला वयस्कर व्यक्ती. कॅन्सर हा वृद्धांचा आजार असून तो सहसा तरुणांना होत नाही ही सामान्य गैरसमजूत आहे. बट द फॅक्ट इज मागल्या 30 वर्षात इंडियन नॅशनल कॅन्सरच्या आकडेवारीनुसार 80% कॅन्सर हा तरुणांमध्ये म्हणजे यंग पॉप्युलेशन मध्ये होण्याचं प्रमाण वाढलं आहे. तरुण वयात होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण वाढण्यामध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. आज आपल्या सोबत आहे सुप्रसिद्ध ऑन्को सर्जन डॉक्टर क्षितिज मनेरीकर. MBBS जनरल सर्जरीमध्ये MS केल्यानंतर डॉक्टर क्षितिज यांनी भारतातील ख्यातनाम कॅन्सर हॉस्पिटल गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट येथून सर्जिकल ऑन्कोलॉजीमध्ये फेलोशिप पूर्ण केली आहे. MBBS ला असताना रेड डिप्लोमाने सन्मानित करण्यात आलेले डॉक्टर क्षितिज हे मिनिमली इन्व्हेसिव्ह लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि रोबोटिक सर्जरीमध्ये एक्सपर्ट असून सर्जिकल ऑन्कोलॉजीच्या क्षेत्रात 10 वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. शाळेत असताना नॅशनल टॅलेंट स्कॉलरचा मान मिळवणारे डॉक्टर क्षितिज एक यशस्वी संशोधक सुद्धा आहे. त्यांनी अनेक इंटरनॅशनल जर्नल्सच्या माध्यमातून वैद्यकीय साहित्यात महत्त्वपूर्ण योगदान केले आहे. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदमध्ये पेपर प्रेझेंटेशन केलेले आहे. सध्या डॉक्टर क्षितिज गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून कित्येक रुग्णांचे आरोग्य सुधारण्यात आणि त्यांच्या कॅन्सर सोबतचा लढा सुसह्य करण्यात सरांचा मोलाचा वाटा आहे. तरुणांमध्ये कॅन्सर का आणि कसा होतो, त्यांची लक्षणं काय, त्यावर ट्रीटमेंट काय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक जागरूक व्यक्ती म्हणून आपण काय करू शकतो, चला जाणून घेऊया आजच्या पॉडकास्टमध्ये. डॉक्टर क्षितिज, थँक्यू सो मच. संडेला तुम्ही आले आमच्या स्टुडिओमध्ये. हेल्थ कम्युनचं एक क्विक इंट्रोडक्शन देते की आम्ही हेल्थ कम्युनच्या माध्यमातून पेशंट एज्युकेशन किंवा पीपल अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय आणि वी आर टॉकिंग टू डॉक्टर्स. बघतोय की किती चांगली इन्फॉर्मेशन करता येईल. आणि आज थँक्यू सो मच टू कमिंग टू आवर स्टुडिओ. महत्त्वाचं आज बोलूया आपण यंग ॲडल्ट्समध्ये कॅन्सर कसा आहे, पण त्याच्या आधी मला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. सो हेल्प मी अंडरस्टँड तुम्ही कुठे एज्युकेशन केलं आणि ऑन्कोलॉजिस्ट सर्जिकल ऑन्कोलॉजीपर्यंत तुमची जर्नी कशी आहे. सो पहिल्यांदा थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. आणि माझं सर्जिकल एज्युकेशन हे पुण्यात झालं. अच्छा. आणि कॅन्सर ट्रेनिंग हे गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट अहमदाबाद. MBBS तुम्ही पुण्याला केलं? MBBS माझं रशियावरून झालं. अच्छा. MS माझं पुण्यात झालं. अच्छा. आणि कॅन्सर ट्रीटमेंट कॅन्सर एज्युकेशन माझं GCRI अहमदाबाद. सो इट्स सेकंड प्राईम इन्स्टिट्यूट आफ्टर टाटा. ओके. सो आणि आय एम ओरिजिनली फ्रॉम मुंबई. गेल्या 6 वर्षापासून मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो. अच्छा. आणि कुठे आहे तुमची प्रॅक्टिस? माझी मेन प्रॅक्टिस ही कोथरूड, बावधन, एरंडणे, औंधी या एरियामध्ये आहे. आणि आय एम अटॅच टू ऑलमोस्ट 8 to 10 मेन हॉस्पिटल्स. अच्छा. आणि गॅलेक्सी केअर हॉस्पिटल आहे, तिकडे माझ्या मॅक्सिमम सगळ्या सर्जरी असतात. ओके. सो आय डू ऑल कॅन्सर सर्जरीज आणि त्याच्याबरोबर ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी. अच्छा. सो माझं मेन जे आहे ते मिनिमल इन्व्हेसिव्ह कॅन्सर सर्जरी ज्याला म्हणतो आपण, लॅप्रोस्कोपिक कॅन्सर सर्जरी, रोबोटिक कॅन्सर सर्जरी. सो हे माझं मेन. अच्छा. आणि म्हणजे लोकांसाठी एक मला प्रश्नाचं हे करा की सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट नेमकं काय असतं, सर्जिकल ऑन्कोलॉजी, आणि कुठल्या टाईपच्या कॅन्सरला ते लोक ट्रीट करतात, ते डॉक्टर्स ट्रीट करतात? सो बेसिकली कुठलाही कॅन्सर असेल तर कॅन्सर ट्रीट करण्याकरता 3 फॅकल्टी असतात. एक सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट असतो जो बेसिकली कॅन्सर सर्जरी करतो. एक मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट असतो जे कुठल्याही पेशंटला किमो द्यायची असते, इम्युनोथेरपी द्यायची असते, टार्गेटेड थेरपी द्यायची असते, ते प्लॅन करतो. आणि रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट असतात ते पेशंटला, ऑपरेटेड पेशंटला किंवा काही वेळेस पेशंटला ऑपरेट करायच्या आधीच आपल्याला रेडिएशन द्यायची गरज असते. सो त्यावेळेस त्यांना रेडिएशन देतात. आणि सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट जो मी आहे म्हणजे कॅन्सर सर्जन ज्याला म्हणतो, सो आम्ही हेड टू टो सगळे ऑपरेशन करतो. काही कॅन्सर सर्जन असतात ते एक स्पेसिफिक ऑर्गन स्पेसिफिक प्रॅक्टिस करतात, म्हणजे फक्त ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी किंवा हेडनेक तर हेडनेक कॅन्सर सर्जरी असे. पण मी सगळे ऑपरेशन करतो. सो हेडनेक कॅन्सर सर्जरी, ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी, लंग कॅन्सर, इसोफेगस, कोलोरेक्टल. सो या प्रकारचे कॅन्सर सर्जन असतात, बेसिकली ते सगळ्या सर्जरी करतात. ओके. दॅट इज सर्जिकल कॅन्सर ऑन्कोलॉजी. येस. ओके. आज महत्त्वाचा टॉपिक हा आहे की आपण कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते यंग पॉप्युलेशनमध्ये जास्त पाहण्यात येत आहे आजकाल. आधी आपण जेव्हा बघायचो, म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट लाईक जेव्हा मी कॉलेज जॉईन केलं होतं, मेडिकल कॉलेज, आपल्याला असं वाटायचं की कॅन्सर म्हातारपणी होतं कारण वय जास्त झाल्यानंतर होतं. यंग लोकांमध्ये जेव्हा कॅन्सर व्हायचं खूप अनफॉर्च्युनेट, खूप रेअरली आपल्याला व्हायचं. पण इवन इन माय कॉन्टॅक्ट्स मी जेव्हा बघते तर बऱ्याचशा यंग लोकांना न्यूरोलॉजिकल कॅन्सर्स किंवा कोलोन रिलेटेड कॅन्सर्सच्या केसेस मी स्वतः खूप सगळे मला मेसेजेस येतात
की असं डायग्नोज झालं आहे, किंवा आपल्या कम्युनिटीमध्ये आपण बघतो, तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? काही चेंजेस आहे की जस्ट इट इज जस्ट द व्हॉट्सअप मेसेजेस दॅट आय एम गेटिंग? नाही, हे नक्की चेंजेस आहेत. इनफॅक्ट ट्रेडिशनली आपण जे म्हणायचो की कॅन्सर म्हटल्यानंतर की कॅन्सर म्हणजे एक 60 70 मधला असं कोणतरी माणूस असेल किंवा आई असेल. सो ओल्डर एज ग्रुपचा आजार आहे कॅन्सर, यंग एज ग्रुपमध्ये होत नाही असं आहे. पण आता यंगर एज ग्रुपमध्ये होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे आणि यंगर एज ग्रुपमधले कॅन्सरची प्रोटोकॉल्स म्हणा, म्हणजे ऑपरेट करण्याची सर्जरीची प्रोटोकॉल्स, किमो रेडिएशनचे प्रोटोकॉल्स हे सुद्धा वेगळे होत आहेत. आणि स्पेसिफिकली आपण इंडियाबद्दल बोलायचं राहिलं तर साधारणपणे गेल्या 30 वर्षामध्ये म्हणजे 1990 पासून आत्ता एक 2020-21 पर्यंत आपण बघितलं तर इंडियन नॅशनल कॅन्सरचा जो डेटा आहे त्याच्याप्रमाणे 80% कॅन्सर यंग पॉप्युलेशनमध्ये होण्याचं प्रमाण वाढलं आहे. सो इथे आपण यंग पॉप्युलेशन याचा अर्थ 50पेक्षा कमी लोक कॅल्क्युलेट त्यांनी केलेले आहेत. सो याच्यामध्ये 80% इन्क्रीज आहे. आणि पूर्ण जगामध्ये आपण बघितलं तर इंडियामध्ये हा जो राईज आहे तो सगळ्यात जास्त आहे. सो ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये यंगर पॉप्युलेशनमध्ये कॅन्सरचं प्रमाण जे वाढलेलं आहे त्याच्यामध्ये इंडिया हे नंबर 1 वरती आहे. आणि साधारणपणे आपल्या प्रत्येक वर्षी दर 5 वर्षाला दर 2 वर्षामध्ये जे हॉस्पिटलचा डेटा एक कलेक्ट करतात, प्रत्येक जे पण रजिस्ट्रेशन, त्या रजिस्ट्रीमध्ये बघितलं तर साधारणपणे प्रत्येक वर्षी जितक्या लोकांना कॅन्सर होतात इंडियामध्ये त्याच्यातले 20% पॉप्युलेशन ही 40शीतल्या आतली आहे. 5% पॉप्युलेशन ही इनफॅक्ट 20शीतल्या आतली आहे. सो हा जो राईज आहे गेल्या 30 वर्षामध्ये खूप जास्त वाढले. सो यंग लोकांमध्ये 30शीतले 40शीतले मेल फिमेल ज्यांच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण हे नक्की वाढलेलं आहे. सो इट्स अ कन्सर्न, हा एक मोठा प्रॉब्लेम आहे डेफिनेटली. पण येस, तुम्ही जे म्हणतात आणि याच डेटामध्ये असं काही ऑब्झर्व झालंय की मेलमध्ये जास्त होतोय की फिमेलमध्ये जास्त होतोय की दोन्हीमध्येच राईज? मेलमध्ये जास्त आहे डेटाप्रमाणे, साधारणपणे 60% मेल आहेत. त्याचं कारण असं आहे की यंग पॉप्युलेशन 40शीतल्या आतल्या लोकांना जे कॅन्सर होतात याचा पूर्ण आपण एक सर्वे केला तर साधारणपणे नंबर 1 वरती हेड अँड नेक कॅन्सर आहे. सो 25% हे हेड अँड नेक कॅन्सर आहेत. त्याच्यानंतर 15% साधारणपणे ब्रेस्ट कॅन्सर, 15% साधारणपणे कोलोरेक्टल कॅन्सर, आणि मग उरल्यामध्ये अतिशय लहान म्हणजे ज्याला पिडियाट्रिक कॅन्सर आपण म्हणतो त्यांच्यामध्ये ब्लड रिलेटेड म्हणजे हेमॅटोलॉजिकल कॅन्सर ज्याला ल्युकेमिया लिम्फोमाज म्हणतो ते, आणि साधारणपणे 8 ते 10% हे गायनॅक कॅन्सर. सो हेड अँड नेक कॅन्सर हे मोस्ट कॉमन असल्यामुळे एनिवे इट इज मोस्ट कॉमन इन द मेल. त्याच्यामुळे भारतामध्ये पुरुषांमध्ये होणारा मोस्ट कॉमन कॅन्सर हा हेड अँड नेकचा म्हणजे तोंडाचा कॅन्सर आहे. सो यंग पॉप्युलेशनमध्ये पण त्याच्यामुळेच कॅन्सरमध्ये आपण बघितलं तर पुरुषांमध्ये प्रमाण जास्त आहे फिमेलपेक्षा. आणि सॉरी अगेन मी त्याचंच एक्सटेन्शन करून एक पुन्हा क्वेश्चन विचारते की अर्बन रुरलमध्ये काही डिफरन्स आहे की कुठे जास्त आपल्याला खूप फरक आहे. अर्बनमध्ये जास्त आहे. फिमेलमध्ये बघितलं तर अर्बनमध्ये जास्त आहे, मेलमध्ये बघितलं तर रुरलमध्ये जास्त आहे. सिम्पल रिझन कारण की आजही भारतामध्ये रुरल एरियामध्ये मेनली महाराष्ट्र, गुजरात, त्याच्यानंतर दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश या भागामध्ये टोबॅकोचं प्रमाण, कुठल्याही स्वरूपातलं तंबाखूचं प्रमाण म्हणजे तंबाखू असू दे, मिश्री असू दे, बिडी सिगरेट असू दे, कुठल्या प्रकारचं हे सगळ्यात जास्त या युज्युअली स्टेटमध्ये बघण्यात येतं. आणि रुरलमध्ये याचं प्रमाण जास्त आहे, डायरेक्ट टोबॅको ज्याला म्हणतो म्हणजे तंबाखू. आणि अर्बनमध्ये युज्युअली सिगरेट स्मोकिंग किंवा आता हल्लीच्या वेळेस वेपिंग किंवा हुक्का म्हणतो ते जास्त प्रमाणात. सो रुरलमध्ये मेलमधले कॅन्सर जे आहेत ते जास्त कॉमन आहेत कारण की हे हेडनेक कॅन्सर म्हणजे तोंडाचा, जिभेचा, गालाचा कॅन्सर हे जे लोक येतात हे रुरलमधले जास्त असतात. पण जर आपण स्त्रियांबद्दल बोलायचं झालं तर अर्बनमधले जास्त आहेत बिकॉज ऑफ द लाईफस्टाईल चेंजेस झाले ते मेनली अर्बनमध्ये होतात. सो इफ यू टॉक अबाउट ब्रेस्ट कॅन्सर झालं, त्याच्यानंतर ओव्हेरियन कॅन्सर झाले, कोलोरेक्टल कॅन्सर झाले, या 3 बायकांमध्ये होणारे कॅन्सर जे आहेत त्या अर्बन पॉप्युलेशनमध्ये जास्त दिसणार आहेत. सो फिमेल अर्बन आणि मेलमध्ये म्हटलं तर रुरलमध्ये. अच्छा, ओके. आणि इट इज डायरेक्टली लिंक्ड विथ कॉझिटिव्ह एजंट राईट की कशामुळे होतोय त्यामध्ये? ॲक्च्युली येस, पॉझिटिव्ह एजंट म्हणजे नंबर 1 वरती आहे तर दॅट इज बिकॉज ऑफ द ॲडिक्शन्स ओनली, हेड अँड नेक कॅन्सर. ब्रेस्ट, कोलोरेक्टल हे 2 सेकंड थर्ड नंबरचे जे आहेत इट पार्टली डिपेंड्स ऑन द काय म्हणतो आपण तुमचे लाईफस्टाईल, पार्टली डिपेंड्स ऑन द जेनेटिक आणि दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती सुद्धा आहेत. आणि इतका जास्त प्रमाणात जर हे आढळत आहे तर तुमचं प्रॅक्टिस जी आहे त्यामध्ये तुम्ही बघता की पेशंट जास्त येऊन राहिले आहेत आणि
या एज ग्रुपमधले जास्त पेशंट यू स्टार्टेड ट्रीटिंग मोर नाउ डेज? येस, डेफिनेटली. की अर्ली 20-20तले 25तले 30तले पेशंट किंवा 40तले पेशंट यांचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. तर मेनली ओरल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि इव्हन कोलॉन कॅन्सर. ओके. त्या मनाने गायनॅक कॅन्सर आपण जे म्हणतो, म्हणजे फ्रँकली स्पीकिंग गेल्या 2-3 वर्षात मी आपल्या इथे ओव्हरऑल इंडियामध्ये स्क्रीनिंग म्हणणं किंवा कॅन्सर अवेअरनेस हा एवढा नाही आहे खरं सांगायचं म्हणजे हे निगेटिव्ह गोष्ट आहे, पण नाही आपल्या इकडे जेवढं बाहेर कुठल्याही वेस्टर्न कंट्रीजमध्ये आहे. पण गेल्या 2-3 वर्षांमध्ये थोडंसं शिफ्टिंग पॅराडिग्म आहे की आपल्या इकडे गायनॅक रिलेटेड कॅन्सर म्हणजे मेनली सर्वायकल कॅन्सर, ओव्हेरियन कॅन्सर यांचं बऱ्यापैकी अवेअरनेस क्रिएट करण्याचा सोशल मीडिया किंवा याच्यावरती प्रयत्न चालला आहे. पण हा कॅन्सर यंग पॉप्युलेशनमध्ये त्या मानाने एवढा कॉमन नाही. इट इज जस्ट 8 to 10%. सर्वायकल कॅन्सर ओव्हरऑलच आपण बघितलं तर यंगर पॉप्युलेशनमध्ये होण्याचं प्रमाण कमी असतं. इट्स अगेन ओल्डर एज कॅन्सर व्हॉट वी कॉल. ओव्हेरियन कॅन्सर आहे यंग फिमेलमध्ये होण्याचा चान्सेस, पण त्या मानाने कमी आहे. ओके. येस. तुम्ही यंगेस्ट पेशंट कुठला ट्रीट केला आहे सर्जिकली, आणि ऑन अन ॲव्हरेज कॉमन एज कुठला आहे जेव्हा आपण यंग ॲडल्ट्समध्ये कॅन्सरचे प्रमाण बघतोय तेव्हा? इनफॅक्ट यंगेस्ट म्हणायचं झालं तर मी माझ्या पूर्ण कॅन्सर करिअर म्हणजे मी अगदी ट्रेनिंगपासून आत्तापर्यंत म्हटलं तर मी मागच्या आठवड्यात एका 6 वर्षाच्या मुलीचं थायरॉइड कॅन्सरचं ऑपरेशन केलं. सो आय थिंक सो ते माझ्या याच्यातलं सगळ्यात हे आहे. इनफॅक्ट थायरॉइड कॅन्सर इतक्या यंगर म्हणजे इतक्या हे पिडियाट्रिक एज ग्रुप झालं हे खूपच कमी असतात. सो थायरॉइड कॅन्सर 5-6 वर्षाच्या मुलीमध्ये म्हणजे आय थिंक सो कदाचित इंडियातली ती फ्यू केसेस असतील, कारण की UK मध्ये 5 वर्षाचं इज द यंगेस्ट एज ग्रुप जे आर्टिकलमध्ये पब्लिश करून त्यांनी डॉक्युमेंटेड केलेलं आहे. सो ही 6 वर्षाची मुलगी होती. आय थिंक सो ते मी माझ्या ह्याच्यातलं सगळ्यात हे केलेलं आहे. ओके. लकीली पेशंट व्यवस्थित आहे शी वेंट. पण ॲव्हरेज एज मला असं वाटतं +-5 म्हणजे 40+-5 आपण कॅल्क्युलेट करतो, दॅट इज ॲव्हरेज एज हल्लीच्या एज. 35 to 45 यंगर एज ग्रुप म्हणालो तर 35 to 45 आणि ओल्डर एज ग्रुप म्हणालो तर मग 55+-5. सो म्हणजे 50 to 60 हे युजली एज ग्रुप आहेत कॅन्सर. आणि कुठले कॅन्सर्स आपल्याला कॉमनली, यू वर टेलिंग अबाउट द हेड अँड नेक कॅन्सर, विमेनमध्ये ब्रेस्ट कॅन्सर बोलतोय आपण, कोलोरेक्टल कॅन्सर, आणि दीज आर द टॉप 3. आणि अजून एक म्हणजे टॉप 5 मध्ये काय येतं? याच्यानंतर आपण म्हणालो तर हेमॅटॉलॉजिकल कॅन्सर, ज्याचं प्रमाण युजली 15-18 वर्षाच्या खालतीच असतं. म्हणजे मेनली ल्युकेमिया ज्याला म्हणतो किंवा लिम्फोमाज म्हणतो, हे पिडियाट्रिक एज ग्रुपमध्ये असतं. आणि कम्प्लिटली याचं काही पॉझिटिव्ह फॅक्टर्स किंवा रिस्क फॅक्टर्स जे म्हणतो ते काही जो आजार ज्याला होतोय, कॅन्सर होतो, त्यांच्या हातात काही नसतं. सो इट्स जेनेटिक चेंजेस युजली त्याच्यामुळे होतात. आणि 5व्या नंबरवरती आहे तो गायनेकॉलॉजिकल कॅन्सर, जसं मी सांगितलं सर्वायकल आणि ओव्हेरियन कॅन्सर. सो 4था आणि 5वावरती हे येतात. आणि मग देन बाकी सगळे तुम्ही आपण म्हणालो म्हणजे हाडांचा कॅन्सर किंवा सॉफ्ट टिश्यू सार्कोमा जे असतात ते असतात. लंग कॅन्सर यंग पॉप्युलेशनमध्ये हे सगळे मिळून उरलेले जे आहे ते साधारणपणे 2 ते 5% आहे. म्हणजे इव्हन एक खूप मोठा हे आहे, ड्रास्टिक डिफरन्स आहे की तुम्ही टोबॅको च्युअर जो असेल, तंबाखू खाणारा कुठल्याही स्वरूपातला, त्यांना तुम्हाला हेडनेक कॅन्सर लगेच दिसतात युजली, आणि होतात ते तितक्या लवकर, कारण इट इज डायरेक्टली इन कॉन्टॅक्ट आपल्या तोंडाच्या आतल्या याच्यामध्ये. पण क्रोनिक विडी स्मोकर, सिगरेट स्मोकर असेल म्हणजे तरी इट टेक्स देम टू 10-15 years मिनिमम टू डेव्हलप. म्हणजे हेवी चेन स्मोकर आहे आणि त्याला 2 वर्षात लंग कॅन्सर झाला हे युजली होत नाही. दॅट डज नॉट मीन की कोणी हे करावं 10-15 वर्ष होणार नाही. त्याच्यामुळे इव्हन यंगर पॉप्युलेशन लंग कॅन्सर आणि एवढे दिसत नाही. इट गोज टिल द कुठलाही माणूस एक्झॅक्टली 40-45 50 होत नाही तोपर्यंत ते दिसत नाही. त्याच्यामुळे जरी ते करत असतील लहानपणापासून, म्हणजे अगदी यंग एज मधूनच हे ॲडिक्शन सुरू होत असतील, तर मॅनिफेस्ट त्यांचं जे होतं ते लेटर एज, कारण तेवढा वेळ लागतो. एक्झॅक्टली. इंटरेस्टिंग. तर बिफोर वी गेट इन टू ते आयडेंटिफाय कसं करायचं आणि हे का हा प्रमाण वाढत आहे, वॉट्स द रिझन बिहाइंड दिस? तर मी जसं सांगितलं की काही कॅन्सर याच्यातले आहेत ते डेफिनेटली स्वतःहून घेतलेले संकट आहेत, त्याच्यामुळे ॲडिक्शन जे आहेत. सो हेड अँड नेक कॅन्सर म्हणजे आपण हेड अँड नेकमध्ये सुद्धा बरेच टाईप्स आहेत. म्हणजे तोंडाचे होणारे कॅन्सर, मग त्याच्यात सगळं आलं, जीभ आली, आपली गालाचा आतला भाग आला, त्याचबरोबर आपल्या ग्रंथी असतात, पॅरोटिड, थायरॉइड हे आलं.
पण थायरॉइड पॅरोटिड या ग्रंथी यांचे कॅन्सर या यंगर एज ग्रुपमध्ये नाही आहेत कॉमन. जे आहे ते तोंडाचे आहेत डायरेक्टली. ज्याचं डायरेक्ट 1-on-1 जे कनेक्शन आहे दॅट इज टोबॅको. म्हणजे खूप ओव्हरऑल आपण तोंडाचे कॅन्सर म्हणालो तर साधारणपणे 3 ते 5% लोक असतील जे ॲडिक्शन करत नाहीत कधी. मग त्याच्यामध्ये दाताच्या जखम झाली, दाताचं काही काम केलंय, तुटलेला दात आहे, त्याच्यामुळे जखमा होऊन कॅन्सरमध्ये रूपांतर झाले. पण हे 3 ते 5% आहे. पण मॅक्सिमम जे सगळे आहेत दॅट इज डायरेक्टली कनेक्टेड विथ द टोबॅको च्युइंग. आणि काही लोकांना असं वाटतं की तंबाखू म्हणजे आपण म्हणतो की गुटखा आहे, पण एनी टाईप ऑफ तंबाखू इन्क्लुडिंग मिश्री, तंबाखू झाला, गुटखा झाला, सुपारी झाली, क्रोनिक खाणारे किंवा बिडी सिगरेट, हे ऑल हे डायरेक्टली कनेक्टेड आहे. सो यंगर पॉप्युलेशनमध्ये हे जास्त प्रमाण वाढायला लागलेलं आहे. रुरल एरियामध्ये मेनली जास्त वाढायला लागलेलं आहे. सॉरी टू से पण बऱ्याच वेळा फॅड म्हणून अरे तो करतोय म्हणून मी करतो या अशा प्रकारचं पिअर प्रेशर झालेलं आहे. सेम गोज इन अर्बन फिमेल्स. स्मोकिंग वाढलेलं आहे, अल्कोहोल इंटेक वाढलेलं आहे. रुरलमध्ये फिमेल्समध्ये हे होत नाही, पण अर्बनमध्ये हे होतं. कॉलेज स्ट्रेंड, वीकली पार्टी आहे, चला जाऊया हे करून. पण लॉंग टर्ममध्ये याचा हे होत नाही. त्याचबरोबर ब्रेस्ट कॅन्सर हा बाकीच्या हार्मोनल चेंजेस सुद्धा बरेच आहेत ज्याच्याशी कनेक्टेड आहेत. सो सध्याच्या ज्या लाईफस्टाईल आहेत की काम 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 करायचं, बिझी लाईफस्टाईल, त्याच्यामुळे लेटर एजमध्ये लग्न करतात लोक. त्याच्यानंतर लेटर एजमध्ये हे काय म्हणतात व्हॉट यू कॉल प्रेग्नन्सीबद्दल विचार करतात. बऱ्याच वेळा प्रेग्नन्सीबद्दल विचार करतच नाहीत आणि मुलं 30-40 त्याच्यानंतर मुलं होतात. वेळ नसल्यामुळे ब्रेस्ट फिडिंग करत नाहीत. या सगळ्या गोष्टी डायरेक्टली कनेक्टेड आहेत ब्रेस्ट कॅन्सरच्या. कारण की इस्ट्रोजनचं प्रमाण जे असतं फिमेलमध्ये, हार्मोनल ज्याला म्हणतो, ते एक्सपोजर वाढत राहतं. आता आपण युजली ब्रेस्ट कॅन्सरचे रिस्क फॅक्टर्स म्हणालो तर जितक्या लहान वयामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे मासिक पाळी सुरू होते आणि रजोवृत्ती म्हणजे पोस्ट मेनोपॉजल जितक्या उशिरा तितक्या वर्ष ती बाई जी आहे, ती स्त्री जी आहे, ती इस्ट्रोजनच्या एक्सपोजरमध्ये असते. आता कोणाची मासिक पाळी किती लवकर सुरू होईल हे आपल्या हातात नाहीये, कोणाची रजोवृत्ती कधी येईल हे आपल्या हातात नाहीये. पण डेफिनेटली वेळेवर लग्न करून मध्ये ते मासिक पाळीला आपण स्टॉप द्यायचा, ब्रेस्ट फिडिंग करून इस्ट्रोजनचं प्रमाण कमी करायचं, हे सगळं आहे. आता मॉडर्न लाईफमध्ये अर्बन याच्यामध्ये बऱ्याच वेळा हे सगळं पुढे ढकलण्याकरता कंटिन्युअसली ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरण्यात येतात, हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी हे सगळं प्रमाण जे आहे हे डायरेक्टली अर्बन पॉप्युलेशनमध्ये वाढत चाललेलं आहे. मेनली मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये इंडियामध्ये वाढत चाललेलं आहे. आपण बऱ्याचशा गोष्टी वेस्टर्नाइज करायचा प्रयत्न करतो, बघतो, पण आता इट्स अ हाय टाइम की आपण हे कळलं पाहिजे की बाहेर इव्हन वेस्टर्न वर्ल्डमध्ये सुद्धा याच्यावरती ग्रीन सिग्नलिंग सुरू झालेली आहे, रेड सिग्नलिंग सुरू झालेली आहे, ती सुद्धा प्रमोट करतात, अवेअरनेस वाढवत आहेत. सो आपण पण ते केलं पाहिजे. कोलोरेक्टल कॅन्सर मग मेल असू दे फिमेल असू दे, इट इज ऑल्सो अगेन पार्टली 50% इज डायरेक्टली रिलेटेड टू तुमच्या हॅबिट्स काय. कंटिन्युअसली अल्कोहोल, हेवी अल्कोहोल इंटेक, लॅक ऑफ फायबर डाएट, फ्रूट्स नाही खाणं, त्याच्यानंतर कुठल्याही व्हेजिटेबल्स न खाणं, बाहेरचं खाणं, सगळं जंक फूड खाणं, टू मच ऑफ जंक फूड, टू मच ऑफ शुगर. कंटिन्युअसली आता गेले काही वर्षापासून आपण ऐकत असतो की लोक बोलत असतात की मिथ आहे का हे आहे, फॅक्ट आहे, शुगर कॉजेस कॅन्सर. आणि मग काही लोक म्हणतात नाही, पण ॲक्च्युली कधीच कोणी म्हणत नाही की त्याचं कोरिलेशन काय. कोरिलेशन सिम्पल आहे. तुम्ही जेवढं बाहेरचं खाता, जंक फूड खाता, मैद्याचे प्रोडक्ट्स खाता, शुगर्स खाता, इट डायरेक्टली इन्क्रीजेस युअर फॅट अँड इन्क्रीजेस युअर वेट. ओबेसिटी इट इटसेल्फ इज अ रिस्क फॅक्टर फॉर एनी कॅन्सर. सो त्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर आला, ओव्हेरियन कॅन्सर आला, कोलॉन कॅन्सर आला. सो त्याच्यामुळे म्हणण्यात येतं की शुगर एक खाऊ नये जास्त, एक लिमिटमध्ये खावी, कारण तुमचं वजन वाढणार. आता यंग पॉप्युलेशनमध्ये या सगळ्या ट्रेंड चेंज जे होत आहेत विथ रिस्पेक्ट टू फूड, खायचंच नाही, आठवड्यातले 4 दिवस बाहेरचं खायचं, हे रुरलमध्ये त्या मनाने कमी, अर्बनमध्ये जास्त आहे. म्हणून कोलोरेक्टल कॅन्सर सुद्धा आहेत. तर हे आहे. तर हे 3 कॅन्सर मी सातत्याने यंगर पॉप्युलेशनमध्ये वाढल्याचे मला जाणवतं, आणि विच इज डायरेक्टली कनेक्टेड टू द युअर ओन फूड हॅबिट्स और युअर ओन ॲडिक्शन, युअर लाईफस्टाईल. आता आपण म्हणालो ल्युकेमिया लहान मुलांमध्ये होतं, पण ॲक्च्युली त्या मुलाच्या हातात नाही आहे. जसं आता मी सांगितलं 6 वर्षाच्या मुलीला थायरॉइड कॅन्सर, ते तिच्या हातात नाही आहे. सो वी कॅनॉट ब्लेम हर ऑर हर पॅरेंट्स ऑर एनीवन, दॅट इज जस्ट अ डेस्टिनी आपण म्हणू शकतो. आता गायनॅक कॅन्सर जसे आहेत की सर्वायकल कॅन्सरचं वॅक्सिनबद्दल आपण सारखं बोलत असतो, ते वॅक्सिन घेणं गरजेचं आहे, विच विल प्रिव्हेंट यू फ्रॉम
हॅव्हिंग अ सर्वायकल कॅन्सर ऑर HPV ज्याला म्हणतो ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचं इन्फेक्शन होण्याचं. यंगर एजमध्ये ओव्हेरियन कॅन्सर होण्याचं जे आहे ते आपल्या हातात नाही आहे, पण तुमच्या 30-40मध्ये होऊ नये हे डेफिनेटली तुमच्या हातात आहे. जर तुम्ही तुमचं वेट व्यवस्थित ठेवलं, तुमच्या मॅरेज, तुमचं पुढचं हे प्रेग्नन्सी, ब्रेस्ट फिडिंग, या सगळ्या गोष्टी जर वेळेवर झाल्या तर डेफिनेटली कमी होतो. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग, कारण आपण 3 कंपोनंटमध्ये बोलतोय. वी आर टॉकिंग अबाउट टोबॅको, ठीक आहे, ज्यामध्ये हेड अँड नेक कॅन्सर सर्वात जास्त येऊन राहिलं आहे. इट इज ॲब्सोल्युटली प्रिव्हेंटेबल, इट्स इन युअर कंट्रोल, ठीक आहे. सेकंड, वी आर टॉकिंग अबाउट लाईफस्टाईल रिलेटेड हॉर्मोनल इम्पॅक्ट, ज्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे चान्सेस जास्त असतील किंवा अदर कॅन्सर्स वेल्स. त्यामध्ये अगेन द लाईफस्टाईल, राईट. वी आर टॉकिंग अबाउट द चॉईसेस दॅट विमेन आर मेकिंग, की कधी लग्न करायचं, कधी प्रेग्नन्सीबद्दल प्लॅन करायचं, कधी ब्रेस्ट फीडिंग करायचं, किंवा अदरवाईज रेस्ट ऑफ मेनार्क अँड मेनोपॉज, इट्स नॉट इन युअर कंट्रोल, बट देन हाऊ यू मॅनेज युअर रिप्रोडक्टिव्ह एज इज ऑलवेज इन युअर कंट्रोल. अँड देन वी आर टॉकिंग अबाउट कोलोरेक्टल कॅन्सर, विच इज अ थर्ड कॅन्सर, विच इज अबाउट युअर चॉईसेस इन युअर फूड, काय प्लेटमध्ये आहे आणि काय सर्व करतं आणि आठवडाभर काय जेवून राहिले त्यावर. सो इफ यू लुक ॲट लाईक इट्स अबाउट द चॉईसेस, राईट. तिन्ही याच्यामध्ये आपण ज्या चॉईसेस आपल्या चेंज केल्या आहेत त्यामुळे म्हणजे 80% इन्क्रीज दिसून राहिलं आहे, राईट. सो दॅट्स लाईक वी टॉक अबाउट की लाईफस्टाईल चेंज होऊन राहिली आहे आणि हाऊ मच इट इज डायरेक्टली रिलेटेड, दॅट वी कॅन सी इट इन युअर स्टॅटिस्टिक्समध्ये आणि नंबर्समध्ये दिसून राहिलं. मला एक सांगा, आपण डिस्कस करतोय की प्रमाण वाढलं आहे यंग ॲडल्ट्समध्ये कॅन्सर होण्याचं, पण हाऊ इट इज डिफरंट? काही फरक पडतो जर खूप ओल्ड एजमध्ये कॅन्सर डायग्नोज झालं किंवा यंग एजमध्ये कॅन्सर ट्रीटमेंट चेंज होते की काय फरक पडतो? वाय वी शुड बी स्पीकिंग अबाउट इट? खूप फरक पडतो, कारण की डिपेंड्स कुठला कॅन्सर आहे, पण त्याची ट्रीटमेंट काही बदलत नसते. म्हणजे सर्जरी आम्ही यंगमध्ये पण तेच करणार आहोत, पण अडल्टमध्ये पण तेच करणार आहोत. पण युजली हे जे कॅन्सर यंगर पॉप्युलेशनमध्ये येतात, मेनली कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये आपण म्हणतो, कोलॉनचा कॅन्सर, रेक्टम किंवा ओव्हरीचं कॅन्सर, जितका यंगर पॉप्युलेशनमध्ये येतं, पण देन व्हॉट एव्हर कॅन इज द रिझन, म्हणजे काही असू दे, जेनेटिकली असू दे, हेरिडिटरीमुळे असू दे, किंवा त्यांचं स्वरूप जे असतं हे जास्त रौद्र असतं, म्हणजे दे आर मोर ॲग्रेसिव्ह इन नेचर. त्याच्यामुळे एनिवे तो कॅन्सर परत येण्याचा चान्सेस खूप जास्त असतात. ते तुम्ही बेस्ट ट्रीटमेंट करा. जगात 100% काही नाही आहे. आपण जे करत असतो ते सगळे 85-90% प्रोटेक्शन करत असतो. म्हणजे त्या कॅन्सरला सर्जरी लागणार आहे, किमो लागणार आहे, रेडिएशन लागणार आहे, किंवा वॉट एव्हर कॉम्बिनेशन लागणार आहे, हे सगळं करून आपण 80 to 85% प्रोटेक्शन देत असतो. 10-15% हे सर्जन, पेशंट आणि देव हे नशिबावरती असतं. त्याच्यामुळे या कॅन्सरमध्ये यंगर लोकांमध्ये आलेल्या कोलोरेक्टल आणि गायनॅक मॅलिग्नन्सी मेनली हे खूप अग्रेसिव्हली आपल्याला ट्रीट करायला लागतात, कारण की एनिवे कॅन्सर अग्रेसिव्ह, परत येण्याचे चान्सेस जास्त, आणि यंग अडल्ट असल्यामुळे त्याचं आपण पुढचं लाईफ एक्सपेक्टन्सी म्हटलं तर डेफिनेटली जास्त आहे. म्हणजे आता कुठला 60ला माणूस आला तर त्याचं लाईफ एक्सपेक्टन्सी आपण ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलं अजून पुढचं 15-20 वर्ष. पण हाच जर मुलगा 28-30 वर्षाचा आहे तर त्याचं पुढचं लाईफ जे आहे ते 50-55 वर्ष आहे. सो इट इज व्हेरी लाईफ एक्सपेक्टन्सी हायर. सो तुम्हाला आपल्याला ट्रीट करताना ॲग्रेसिव्ह ट्रीट करायला लागतं. बरोबर. हेडनेक कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर झालं तर युजली ब्रेस्ट कॅन्सरमध्ये एवढा फरक नसतो. म्हणजे असं नाही की यंगमध्ये आलं म्हणून जास्त ॲग्रेसिव्ह आहे आणि ओल्डमध्ये. इट डिपेंड्स ऑन अ टाईप ऑफ द कॅन्सर काय आहे. म्हणजे ट्रिपल निगेटिव्ह कॅन्सर आहे, म्हणजे डिपेंडिंग ऑन हॉर्मोन्स, किंवा पॉझिटिव्ह कॅन्सर आहे, याच्यामध्ये फरक असतो. हेडनेक कॅन्सरमध्ये अजून एक फरक असतो की जेव्हा आपण कुठल्याही पेशंटला ट्रीट करत असतो, आपण फक्त पेशंटला नसतो ट्रीट करत. मग सर्जरी असू दे, किमो असू दे, रेडिएशन, आपण पूर्ण फॅमिलीला ट्रीट करत असतो. आणि यंगर एजमध्ये आल्यानंतर डेफिनेटली फॅमिली पूर्ण हॅम्पर होतं याच्यामुळे, की एक तर सायकोलॉजिकली, इमोशनली अटॅच असतात. सर्जरी झाल्यानंतर त्याला समजा कोणाला किमो लागणार असेल तर ऑपरेशन, एक 3 वीकली 2 वीकली जी पण किमो असेल पुढच्या 6-7 वर्ष, सो 1-1.5-2 वर्ष हे ट्रीटमेंट सुरू असतं. सो हे गोल्डन पिरियड तुमच्या आयुष्यातला जो आहे, मग तुम्ही एज्युकेशन करत असाल, काम करत असाल, हे 2 वर्ष तुमच्या वाया जातात. म्हणजे असं नाही की तुम्ही 2 वर्ष घरीच बसून काही करतायत ते, पण डेफिनेटली बाकीच्यांपेक्षा थोडं आपल्याला मागे एक स्टेप मागे गेल्यासारखं होतं. त्याचबरोबर बऱ्याच वेळा मेंटली आणि इमोशनली असे स्वतः पेशंट असतात ते खचतात, दे गो इन टू डिप्रेशन. त्याच्यामुळे तुम्हाला ते पण एक वेलबिंग करायला लागतं. सो यंगमध्ये वी आर नॉट ओनली ट्रीटिंग कॅन्सर, अडल्टमध्ये आपण वी आर ओनली ट्रीटिंग कॅन्सर. दे आर मॅच्युअर इनफ टू टेल देम की बाबा तुम्हाला कॅन्सर आहे, आपण हे करतोय, हे लागणार आहे, आणि मग तुमचं फॉलोअप असं करायचं आहे. यंगरमध्ये हा फरक आहे की
तुम्ही त्याला हे मला पहिल्यांदा त्यांना हे समजावं लागतं, फॉरगेट अबाउट त्यांचे आई वडील रिलेटिव्स, पहिल्यांदा त्याला हे समजावं लागतं की बाबा त्याला तिला की तुम्ही व्यवस्थित होणार आहात, काय आपण करणार आहोत आणि पुढे कसं तुझं आयुष्य राहील, म्हणजे काय काम करता येईल का, कसं करता येईल. बऱ्याच या लोकांचे लग्न नसतात झालेले, सो लग्न होणार आहे, सो विथ रिस्पेक्ट टू त्यांचे पुढचे प्रश्न ते असतात, व्हॉट अबाउट माय फ्युचर फॅमिली, व्हॉट अबाउट माय किड्स आणि ऑल दिस थिंग्स. सो तुम्हाला त्या गोष्टी एक्सप्लेन करायला लागतात. सो यंग एजमध्ये आपल्याला त्याच्या ॲट द सेम टाईम सर्जिकली ट्रीट करत असताना त्याचं इमोशनल वेलबिंगचा सुद्धा खूप जास्त विचार करावा लागतो. आणि मी जसं सांगितलं की कुठे ना कुठेतरी त्याला नाही तरी त्याच्या घरातल्यांना मला ही जाणीव देणं गरजेचं असतं की यंग लोकांमध्ये हा कॅन्सर आला आहे, कमी वयात आल्यामुळे याचं ओव्हरऑल नेचर आहे ते ॲग्रेसिव्ह वाटणार आहे. आणि आय एम स्पीकिंग मेनली अबाउट कोलोरेक्टल कॅन्सर्स. इट हॅज बीन प्रूव्ड नाव की जे 20, 25, 25, 30, 30 मधल्या मुलांना किंवा मुलींना कोलोरेक्टल कॅन्सर होतात, दे आर मोर ॲग्रेसिव्ह. यू डू वॉट एव्हर, देअर ओव्हरऑल सर्वायवल किंवा ओव्हरऑल प्रोग्नोसिस इज नॉट दॅट गुड, इनफॅक्ट इज पुअर. ओके. सो तुम्हाला त्याची कल्पना द्यायला लागते. अग्रेसिव्ह म्हणजे तो फास्ट ग्रो होतोय आणि परत येण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात. म्हणजे लेट्स से की नॉर्मल आपण कुठल्याही अडल्टमध्ये कोलन कॅन्सर ऑपरेट केलं, त्याला नंतर किमो दिली, रेडिएशन दिलं लागणार असेल तर, आणि त्याच्यामध्ये कॅन्सर येण्याचे चान्सेस जे 10 ते 15% परत असतात, तर यांच्यामध्ये ते चान्सेस 50%, 60% असतात. यू डू बेस्ट स्टील. आणि तुम्ही जर जसं कॉईनला नाण्याला 2 बाजू असतात तसं या साईडनी बघितलं, दॅट इज वाय वी हॅव टू बी मोर अँड मोर कम्युनिकेटिव्ह विथ दीज पेशंट्स अँड रिलेटिव्स. कारण की ऑपरेशन केलं तुम्ही सर, किमो दिली, सगळं झालं आणि परत आजार कसा आला, हा प्रश्न मेन असतो. बरोबर. आणि जे आपण बऱ्याच वेळा बघतो की कुठलं हॉस्पिटल तोडलं किंवा कुठे काही त्रास झाला आणि काय रायट झाले आणि हॉस्पिटल डॉक्टर्स आणि याच्यामध्ये बऱ्याच वेळा दिस इज वन ऑफ द रिझन. कारण की यंगर पॉप्युलेशन कोणी विचारच करत नाही, ॲक्सेप्ट नाही करत कोणी, आणि विचार नाही करत की का कॅन्सर तो यंग एजमध्ये आला आहे, का कॅन्सर परत आला आहे. मी नाही, कुठल्याही सर्जननी जो ऑपरेट केला असेल कॅन्सर सर्जननी तर कुठलाही कॅन्सर सर्जन कोणामध्ये कॅन्सर आज सोडत नाही ना अर्धवट, किंवा अर्धवट सोडलाय चला आपण आज ना 50% ऑपरेशन करू, असं तर कोणी करत नाही. पण ते त्या कॅन्सरचं जे स्वरूप आहे ते ॲग्रेसिव्ह आहे म्हणून आलेलं आहे. सो यू नीड टू कीप ऑन टेलिंग ऑल दिस थिंग्स टू द रिलेटिव्ह ऑल्सो. तर पेशंटला आपण या गोष्टी कधीच सांगू शकत नाही. मला अडल्ट असेल तरी आम्ही नाही सांगत की नाही बाबा की प्रोग्नोसिस इज पुअर, असं आपण पेशंटला तर कधीच सांगत नसतो. पण त्याच्या रिलेटिव्हला सांगायला लागतं तर या यंगर पॉप्युलेशनमध्ये तुम्हाला अजून जास्त हे सांगायला लागतं. आता ब्रेस्ट कॅन्सरची कोणी एक अर्ली 25-30 मधली मुलगी आली समजा आणि तिचं लग्न नाही झालं, तर दे हॅव मल्टिपल क्वेश्चन्स आणि दे शुड हॅव ॲक्च्युली इज राईट. लग्न करता येईल का, प्रेग्नंट करता येईल का, लॅक्टेशन नंतर करता येईल का, मग नवऱ्याला सांगायचं का माझ्या मुलीला होईलच का, माझ्या मुलाला होईलच का. सो आणि युजली हे जे ब्रेस्ट कॅन्सर कोलोरेक्टलचे असतात बऱ्यापैकी ते अर्बन पॉप्युलेशनमध्ये असतात. सो त्या मानाने लिटरसी जास्त असते, त्या मानाने अंडरस्टँडिंग जास्त असतं आणि गुगलिंग जास्त असतं, त्याच्यामध्ये क्वेश्चन अजून जास्त येतात. करेक्ट. सो ॲट द सेम टाइम ट्रीटमेंट बरोबर तुम्हाला एक पॅरेंटहूड सारखं त्यांचं करून एक इमोशनल वेलबिंग पण जपण्याची फार गरज असते त्याच्यामध्ये. Welcome to Health Commune, where we are shaping a healthier world by bridging the knowledge gap between people, doctors, and the healthcare industry, empowering better health for all. जर आपण हेड अँड नेक कॅन्सर रुरल पॉप्युलेशनमध्ये विचार करतोय तर 35-40च्या एजमध्ये जर त्यांना कॅन्सर होतोय, मोस्टली बऱ्याचशा फॅमिलीमध्ये हिज अ ओनली अर्निंग मेंबर ऑफ द फॅमिली, तर पूर्ण ती फॅमिली डिस्टर्ब होऊन जातं. विमेनमध्ये यंग एजमध्ये जर ब्रेस्ट कॅन्सर होत असेल, मुलं छोटी छोटी असतात अगदी, आणि तेव्हा मग आई कॅन्सरच्या ट्रीटमेंट थ्रू चालली आहे किंवा इफ द आउटकम इज बॅड, तर मुलांवर पण म्हणजे फारच परिणाम होतो. म्हणजे माझ्या वडिलांना हॅड अ स्ट्रोक आणि ही वॉज बेड रिडन. आय वॉज इन लाईक फर्स्ट इयर MBBS तेव्हा. आय एम टेलिंग यू लाईक माय लाईफ वॉज डिफरंट. मी जी व्यक्ती होती फर्स्ट इयर MBBS पर्यंत आणि माझ्या वडिलांना स्ट्रोक आल्यानंतर जी व्यक्ती होती ती दीज आर 2 डिफरंट पर्सनॅलिटीज ऑल टुगेदर. कारण जरी मी कॉलेजमध्ये होते, हॉस्टेलमध्ये होते, फॅमिलीवर जो इम्पॅक्ट होतो ना आपण कधीच तो मेजर करू शकत नाही. आणि जर ठीक आहे एखादा कॅन्सर आहे ज्यामध्ये आपली चूक नाही आहे आणि फॅमिली पण सफर करत आहे, दॅट इज स्टील ठीक आहे, यू हॅव नो लाईक दैव म्हणा किंवा वॉट एव्हर द फेट यू वॉन्ट टू टॉक अबाउट इट. पण एखादं प्रिव्हेंट होतो आहे आणि तुमच्यासोबत तुमची होल फॅमिली सफर करणार आहे,
ते तरी ॲटलिस्ट रिझन असायला हवं की आपण जर म्हणजे ॲटलिस्ट तंबाखू सोडा म्हणून जर आपण या माध्यमातून सांगू शकलो सो दॅट विल बी व्हेरी नाईस. पण आय डोंट नो की तेवढा लोकांना वाटतं का की माझ्यानंतर माझ्या फॅमिलीचं काय होईल त्यासाठी मी हे न करावं. आय डोंट नो की तेवढा अवेअरनेस आहे की नाही या लोकांमध्ये. आय डोंट थिंक सो एवढा आहे अवेअरनेस. मेनली हेड अँड नेक कॅन्सरमध्ये जेव्हा मी परत आपण बोलतो कंटिन्युअसली की इट इज डायरेक्टली रिलेटेड टू युअर ॲडिक्शन्स किंवा कोलोरेक्टल जे अल्कोहोल कंटिन्युअस अल्कोहोल इंटेक हाय असतं, तुमचं डाएट चांगलं नसतं हे तुमच्या हातातल्या गोष्टी आहेत. मग डायरेक्ट याचं गोष्ट जी येते ती अवेअरनेसबद्दल येते की तुम्हाला आपण किती लोकांना अवेअर करतो आणि कुठल्या कुठल्या प्रमाणावरती करतो. त्याचं म्हणजे काळाची गरज आहे की हे अवेअरनेस करण्याचं फार गरजेचं आहे. कारण की ॲक्च्युली यू सेट राईटली की ते कॅन्सर यंग एजमध्ये झाल्यानंतर त्यांची पूर्ण फॅमिली सफर होत असते. बऱ्याच वेळा ते अर्निंग मेंबर फक्त तोच असतो. आणि मग बऱ्याच वेळा आता कसं आहे डिपेंड्स ऑन हे विशेष सर्कल आहे. म्हणजे आमच्याकडे पण पेशंट आल्यानंतर नॉट एव्हरी डे असं पॉसिबल नसतं की माझ्याकडे एकच तो पेशंट आहे आणि मी बसलो आहे त्याच्याशी अर्धा तास 1 तास बोलतो आहे. बऱ्याच वेळा वेळ नसतो. सो तुम्ही त्याच्याशी एका लेवलपर्यंत सर्टन कॉन्टॅक्ट करून त्यांना एक्सप्लेन करू शकता. बाकीच्या तुम्ही नाही सांगू शकत त्यांना की बाबा नाही काही असेल तरी हे करणं गरजेचं आहे. बरीचशी रुरल पॉप्युलेशनची लोक आहेत ना कुठलाही कॅन्सर असू दे दे डोंट टेक ट्रीटमेंट ऑल्सो. कम्प्लीट ट्रीटमेंट घेत नाहीत. सर्जरी केल्यानंतर किमो घेत नाहीत. किमो केल्यानंतर रेडिएशन घेत नाहीत किंवा काहीच करत नाहीत. नाही होगा अभि क्या करेंगे. म्हणून आपल्याला ते कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून त्यांना सांगणं गरजेचं आहे. एक तर हे करू नकात म्हणजे कुठलेही ॲडिक्शन्स करू नकात. एनिथिंग इन एक्सेस इज अ पॉयझन. म्हणजे माझं हे सिम्पल आहे. म्हणजे देन बी इट नॉनव्हेज तुम्ही खाता. आता लोक म्हणतात प्रोटीन डाएट करता मला नॉनव्हेज घ्यायचं. एनिथिंग इन एक्सेस इज अ पॉयझन. दॅट टुडे ऑर टुमॉरो दॅट इज गोइंग टू क्रिएट सम प्रॉब्लेम्स. एक तर करूच नका. म्हणजे या माध्यमातून आपल्याला सांगणं गरजेचं आहे की तंबाखू म्हटल्यानंतर नॉट ओनली स्मोकिंग किंवा बिडी, एनी फॉर्म ऑफ तंबाखू म्हणजे खैनी झाली, गुटखा झाला, जर्दा झाला, सुपारी झाली, मिश्री झाली. मोस्ट कॉमन मिश्री आहे. फिमेल्स ओरल कॅन्सर पेशंट्स मोस्ट कॉमन इज मिश्री. त्याच्यानंतर अल्कोहोल इंटेक इन एनी फॉर्म अल्कोहोल इंटेक कुठल्याही याच्यामध्ये मी दररोज वाईन इज गुड फॉर द हेल्थ. अरे इफ यू आर टेकिंग वाईन एव्हरी डे इट्स नॉट गुड फॉर द हेल्थ. सो इट्स अ मिथ अगेन. किंवा तुमच्या डाएटमध्ये एका एक्सेसिव्ह प्रमाणाच्या बाहेर जर तुमचं ॲनिमल प्रोटीन असेल इट्स नॉट गुड फॉर द हेल्थ. सो हे कुठल्या तरी माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मेनली रुरल लोकांमध्ये ज्यांच्या डोक्यामध्ये अजूनही कन्सेप्टच नाही की लहान मुलांमध्ये म्हणजे लहान मुलं किंवा अडल्टमध्ये तरुणांमध्ये कॅन्सर होऊ शकतो हे त्यांच्या डोक्यातच नाही आहे असं मला वाटतं फ्रँकली. आणि दुसरी गोष्ट समजा झालं तर प्रत्येक कॅन्सर हा असा नाही की ज्याला आपण काहीच करू शकत नाही. आपण ट्रीट करू शकतो, तो ट्रीटमेंट घेऊ शकतो. सो पूर्णपणे ट्रीटमेंट होऊ शकते. सो योग्य वेळी योग्य डॉक्टरांकडे योग्य तज्ज्ञांकडे जाऊन ट्रीटमेंट सुरू करणं. म्हणजे झाल्यानंतर सुद्धा आता ठीक आहे झालं तर झालं. तुम्ही तंबाखू खाल्ला कॅन्सर झालं मान्य आहे. तर झाल्यानंतर जर सिट ऑन केलं 6 महिने तर काय होणार आहे. ॲडव्हान्समध्ये जाईल कॅन्सर. तो पण अवेअरनेस महत्वाचा आहे. सो अवेअरनेस हा प्रत्येक लेवलवरती गरजेचा आहे. एक तर करू नका. झालं तर योग्य वेळेवरती येऊन करा. ट्रीटमेंट घ्या प्रॉपर. आणि ट्रीटमेंट हे सगळे कम्प्लीट ट्रीटमेंट. आणि फायनान्शियल बर्डन हे आहे मान्य आहे. तर फायनान्शियल बर्डन म्हणजे सगळ्या गोष्टी काय योजनेमध्ये होतात किंवा नाही होत किंवा सगळ्या गोष्टी फायनान्शियली पण व्हॉट एव्हर बेस्ट पॉसिबल ते करायला लागेल आपल्याला. गरजेचं आहे. समजा आता आपला पॉडकास्ट कुणी ऐकत असेल आणि 40s आहे. सो विल टॉक अबाउट ऑल 3 कॅन्सर्स. जर कुणी आहे इन 40s खूप वर्षांपासून तंबाखू खाल्लाय काय स्क्रीनिंग करायची की कळेल की हेड अँड नेक कॅन्सर आहे सध्या अर्ली स्टेजवर आहे काय की होण्याचे चान्सेस आहे की नाही. असं स्क्रीनिंग कसं करता येईल आपल्याला. सो बेसिकली हेड अँड नेक कॅन्सरमध्ये आपण म्हटलं तर स्क्रीनिंगमध्ये ॲज सच कुठली टेस्ट काही नसते. इट्स अ क्लिनिकल एक्झामिनेशन. सो पहिली तर गोष्ट अर्लिएस्ट पॉसिबल हे थांबवलं पाहिजे. तोंडामध्ये कुठेही जखम असेल झालेली म्हणजे अल्सर झाला असेल, लाल चट्टे ज्याला आम्ही ल्युकोप्लेकिया म्हणतो, पांढरे चट्टे जे ल्युकोप्लेकिया, लाल चट्टे म्हणजे एरिथ्रोप्लेकिया असे चट्टे असतील जे वाढत असतील आणि कुठलाही घाव असेल जो 3 आठवड्यापेक्षा भरला जात नसेल. सो अरे नुसतं हीट झाली आणि अल्सर झालाय पण तो 3 आठवड्यापेक्षा भरत नसेल तर हे वॉर्निंग सिम्पटम असू शकतात. दात हलतोय, काही न करता दातातून किंवा हिरड्यांमधून ब्लिडिंग होत आहे, आवाजामध्ये घोगरेपणा झालेला आहे. हे मेनली जे बिडी किंवा सिगरेट स्मोकिंग करतात त्याच्यामध्ये गिळ्याला त्रास होतोय, आवाजामध्ये बदल झालेला आहे, ठसका लागतोय सारखा, दम लागतोय, हे कुठले सिम्पटम्स असतील तर
अर्लिएस्ट पॉसिबल डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. मग माझ्याकडे गेल्यानंतर किंवा कुठल्याही कॅन्सर तुम्ही तज्ज्ञांकडे गेल्यानंतर आम्ही पहिल्यांदा क्लिनिकल एक्झामिनेशन करतो. मग सगळ्याच कॅन्सरमध्ये करतो, पण हेड अँड नेक हे तर असं आहे की प्युअरली फर्स्ट इज अ क्लिनिकल एक्झामिनेशन. सो यू नीड टू फाइंड अ करेक्ट डॉक्टर फॉर दॅट. म्हणजे विथ ऑल रिस्पेक्ट, जर तुम्ही कुठल्या तरी ज्या डॉक्टरला कॅन्सरबद्दल माहीतच नाहीये, ज्याने तोंडाचा कॅन्सर बघितलाच नाहीये, असा डॉक्टरकडे गेला तर तो पण तुम्हाला सांगेल कदाचित हा काही नाही, नॉर्मल अल्सर आहे, हे घ्या, ते घ्या, बी कॉम्प्लेक्स घ्या, अँटीबायोटिक घ्या, पेनकिलर घ्या. सो तुम्ही पहिले एकतर योग्य तज्ज्ञांकडे जाणं गरजेचं आहे. सो आम्ही क्लिनिकल एक्झामिन करतो आणि त्याच्यानंतर गरज असेल तर मग आपण सिटी स्कॅन करतो, पेट स्कॅन करतो, बायोप्सी करतो. म्हणजे कुठे काही सस्पिशियस म्हणजे काही वाटत असेल गाठ आहे किंवा अल्सर आहे, जखम आहे, तर आपण त्याचा तुकडा करतो. कुठल्याही कॅन्सरमध्ये तुकडा म्हणजे बायोप्सीच्या रिपोर्टशिवाय आपण म्हणू शकत नाही की हा कॅन्सर आहे. सो हेडनेकमध्ये आपण बेसिकली ते करतो. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये अवेअरनेस भरपूर क्रिएट केलेला आहे की सेल्फ एक्झामिनेशन आहे, मॅमोग्राफी आहेत आणि त्यामध्ये आपण कॅन्सर फार अर्ली स्टेजवर डायग्नोज करू शकतो. इफ वी लुकिंग ॲट कोलॉन कॅन्सर, कोलोरेक्टल कॅन्सर, आतड्यांचं, मोठी आतड्यांचं कॅन्सर, तर त्यामध्ये काय सिम्पटम्स कॉमनली येतात आणि त्याला कसं स्क्रीन करायचं? युजली कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये जर संडासच्या जागेतून ब्लिडिंग होत असेल किंवा काळी संडास होत असेल किंवा सारख्या अल्टर्ड मुवमेंट्स होत असतील, अल्टर्ड याचा अर्थ एखादा आठवडा कॉन्स्टिपेशन, एखादा आठवडा डायरिया होणं, आणि हे वारंवार होत असेल. म्हणजे असं नाही की मला एकदा कॉन्स्टिपेशन झालं किंवा डायरिया झाला म्हणजे मला वारंवार बॉवेल हॅबिट्स बदलत असतील, डायरिया होणं, कॉन्स्टिपेशन होणं, त्याच्यानंतर जेवण न पचणं, पोटात दुखणं आणि ब्लिडिंग पर रेक्टली म्हणजे संडासच्या जागेतून ब्लिडिंग होणं, हे अर्ली सिम्पटम्स असतात युजली. ॲडव्हान्स सिम्पटममध्ये डेफिनेटली पाठीमध्ये पण दुखणं, वजन कमी होणं, उलट्या होणं, ऑब्स्ट्रक्शन झालं असेल तर हे कुठलेही सिम्पटम्स असतील तर तुम्ही परत तज्ज्ञांकडे जाणं गरजेचं आहे. बऱ्याचशा फॅमिलीजमध्ये कोलोरेक्टल कॅन्सर असतात. म्हणजे माहीत असतं कोणाच्या आईला, मावशीला, म्हणजे ज्याला आपण म्हणतो 2 किंवा 2पेक्षा जास्त नातेवाईकांना. एका नातेवाईकाला झालं म्हणून माझ्या फॅमिलीमध्ये कॅन्सर रन होतो असं नाही आहे, दॅट्स अ मिथ. पण 2 किंवा 3पेक्षा जास्त फॅमिली मेंबर्समध्ये, फर्स्ट रिलेटिव्ह फॅमिली मेंबर्समध्ये कॅन्सर असेल तर हायर चान्सेस असतात आपल्या आपण व्हॉट यू कॉल हेरिडिटरी कॅन्सरचे. त्या लोकांनी तर सगळ्या कॅन्सर स्क्रीनिंग, मग ब्रेस्ट असू दे, कोलोरेक्टल असू दे किंवा ओव्हरीन असू दे, या सगळ्या पेशंटची स्क्रीनिंग जी तिथं 5 वर्ष कमीत कमी आधी सुरू होते, कारण की त्यांच्याकडे तर पूर्ण अलार्मिंग साईन्स आहेत, त्यांना माहिती आहे. आणि युजली अशा लोकांना आपण कोलोनोस्कोपी ॲटलिस्ट वन्स अ इयर किंवा वन्स इन अ 2 इयर सांगतो. कोलोनोस्कोपी म्हणजे दुर्बीण संडासच्या जागेतून घालून पूर्ण स्क्रीन करण्यात येतं आतडं आणि आपण ते बघतो. ते आपण ते सांगतो. गरज पडली तर संडासमध्ये रक्त आहे की नाही, तर फिकल ऑकल ब्लड टेस्ट ते असते ते करतो. आणि परत पहिलं सिम्पलेस्ट चिपेस्ट हे सिम्पटम्स क्लिनिकली वाटत असेल आपण सोनोग्राफी करतो. मोस्ट ऑफ द ठिकाणी जर सोनोग्राफी मी चांगल्या ठिकाणी केली असेल तर रेडिओलॉजिस्ट पिक करतात की आहे काहीतरी अबनॉर्मल, आणि मग आपण पुढे सिटी स्कॅन, परत सिटी स्कॅन, पेट स्कॅन, कोलोनोस्कोपी आणि बायोप्सी हे करतो. ओके. आणि जेनेटिक जे इन्व्हेस्टिगेशन्स असतात ज्यामध्ये अर्ली डायग्नोसिस ऑफ कॅन्सर वगैरे सांगता येतात किंवा ॲटलिस्ट प्रीडिस्पोजिशन आहे, त्याचा किती फायदा होतो? तो रिकमेंडेड आहे की नाही आहे? 100% रिकमेंडेड आहे. ज्या लोकांमध्ये मेनली ब्रेस्ट, ओव्हरी, प्रॉस्टेट आणि कोलोरेक्टल कॅन्सर, ज्या फॅमिलीजमध्ये 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मेंबर्समध्ये कॅन्सर आहेत, मी तर सांगतो की फॉरगेट अबाउट वन पर्टिक्युलर सबस्टेट की कोलोरेक्टल किंवा ओव्हरी, कुठल्याही माझ्या ज्या फॅमिलीमध्ये 2 किंवा 3पेक्षा जास्त लोकांना कुठलाही कॅन्सर असू दे, त्या लोकांनी अटेंटिव्ह होणं असणं जास्त गरजेचं आहे. त्या लोकांनी त्यांचा रेग्युलर स्क्रीनिंग केल्या पाहिजेत. मेल असतील तर विथ रिस्पेक्ट टू प्रॉस्टेट, लंग, फिमेल असतील तर विथ रिस्पेक्ट टू ब्रेस्ट, कोलोरेक्टल आणि ओव्हरी, त्यांनी रेग्युलर स्क्रीनिंग केल्या पाहिजेत, रेग्युलर चेकअप्स केले पाहिजेत. गरज असते तेव्हा आपण पॅप स्मिअर केले पाहिजेत, CA-125 फॉर ओव्हरियन कॅन्सर केलं पाहिजे, त्याच्यानं मॅमोग्राफी केली पाहिजे. जर खूप यंग एज असेल तर मॅमोग्राफी एका पर्टिक्युलर एजच्या पुढच्या बायकांमध्ये आपण सांगतो. एका पर्टिक्युलर एजच्या म्हणजे 20-25 मधल्या मुलींना मॅमोग्राफी सांगणं इट्स नॉट दॅट, कारण मॅमोग्राफी करताना त्याचा एक्सरेच्या फिल्म्स कशा ठेवतात हे कोणाला माहीत नसते. इट्स अ व्हेरी पेनफुल प्रोसिजर युजली. मग आपण त्यांच्यामध्ये ॲटलिस्ट सोनोग्राफी केली पाहिजे. त्याच्यानंतर जर फॅमिलीमध्ये कोलोरेक्टलची असेल तर कोलोनोस्कोपी केली पाहिजे. या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. लंग कॅन्सर असेल तर ॲटलिस्ट एक एक्सरे तरी केला पाहिजे, काही नाही तरी तुम्ही जर सिटी स्कॅनर एक्सरे तरी केला पाहिजे. त्या रेग्युलरली केल्या पाहिजेत. आणि बऱ्याच वेळा लोक करतात, जोशमध्ये येऊन करतात आणि मग पुढचं परत 10-15 वर्ष काही करत, त्याला काही अर्थ नाही. एकदा केलं त्या फिल्ममध्ये म्हणजे त्या पर्टिक्युलर इन्व्हेस्टिगेशनमध्ये नाही आहे म्हणून नेक्स्ट पुढच्या 5 वर्षात नसेल असं नाही आहे. पण रेग्युलर स्क्रीनिंग ज्या आहेत त्या केल्या पाहिजेत.
समजा एखाद्या कुणाच्या घरी जर एकपेक्षा जास्त लोकांना कॅन्सरची हिस्ट्री असेल किंवा आपलं लाईफस्टाईल अशी आहे की आपल्याला माहिती आहे की आपण सगळंच ते करतो ज्याने कॅन्सर होऊ शकतो, तर अशा लोकांनी किती फ्रिक्वेंटली स्वतःला प्रोॲक्टिव्हली, समजा आज कुणी आपलं ऐकतं आणि म्हणतंय की नाही मी ॲटलिस्ट स्क्रीन करत राहील, हाऊ फ्रिक्वेंटली दे शुड बी? मी युजली मला हा प्रश्न जे पण विचारतात त्यांचं वय जर 50च्या वरती असेल आणि ते सगळंच काही करत असतील तर मी त्यांना सांगतो ॲटलिस्ट वर्षातून एकदा तुम्ही रुटीन ब्लड टेस्ट, त्याच्यात सगळं आलं तुमचं, म्हणजे किडनी फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट आलं, त्याच्यानं तुमच्या मेल असेल तर प्रॉस्टेटचे PSA आलं, फिमेल असेल तर CA-125 आलं, एक सोनोग्राफी बेसिक, एक एक्सरे, एक ECG, नॉट ओनली विथ रिस्पेक्ट टू कॅन्सर बट विथ रिस्पेक्ट टू एनी अदर हेल्थ. एक ECG केला तर हार्टमध्ये काही आहे का, काही अबनॉर्मॅलिटी असेल तर तुम्ही 2D एको कराल, ॲटलिस्ट वर्षातून एकदा एवढं करा. अँड दॅट मच यू नीड टू. म्हणजे माझ्या दृष्टीने या सगळ्या टेस्ट तुम्ही केला तर एक 8,000 ते 10,000 रुपये खर्च येतो जर सगळं केलं तर युजली. बरोबर. तेवढे यू नीड टू स्पेंड फॉर युअर ओन हेल्थ इफ इट यू आर अफोर्डेबल. इफ यू कॅन स्पेंड सो मच मनी ऑन युअर वॉट एव्हर ॲडिक्शन और फूड हॅबिट्स यू आर टेक, तर एवढंच नक्की करू शकतो. एक रुटीन ब्लड टेस्ट, एक्सरे, ECG आणि गरज पडली तर 2D एको. आणि मग या ब्लड टेस्ट पॅरामीटरवरून जे ॲबनॉर्मल असेल ते आपल्याला ॲडिशनल करावं लागतं. म्हणजे मग तो खर्च वाढतो पण एवढा तरी आपण करू शकतो ॲटलिस्ट. समजा आता जरी स्क्रीनिंग वगैरे केलं तर इंडियामध्ये सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट किंवा कॅन्सर केअर सगळ्या गावी वगैरे अवेलेबल आहे काय? म्हणजे मला वाटतं खूप कमी सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत इंडियामध्ये. सर्जिकल ऑन्कोलॉजिस्टच नाहीत, ओव्हरऑल कॅन्सर आपण म्हणालो, म्हणजे कॅन्सर ट्रीटिंग डॉक्टर मग सगळे आलो आम्ही, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, पॅलिएटिव्ह केअर देणारे, एव्हरीवन. म्हणजे हे ओव्हरऑलच कमी आहे तसं, म्हणजे आपला रेशो फारच पुअर आहे तसं म्हटलं तर. आणि बऱ्याचशा ठिकाणी मिनिमम 5, 7, 10 किलोमीटर, 15 किलोमीटर खेड्यातून किंवा गावातून लोकांना फर्स्ट प्रायमरी केअर सेंटरला ॲटलिस्ट जायला लागतं. तिथे तर ट्रीटमेंट ॲटलिस्ट होत नाही पण ॲटलिस्ट डायग्नोज व्हायला. सो सगळ्या ठिकाणी ही नाही आहे अवेलेबिलिटी. आता होपफुली गव्हर्नमेंट आणि याच्याप्रमाणे गेल्या 5, 7, 10 वर्षात बऱ्याचशा बदल झाले आहेत. बऱ्याचशा नवीन टीचिंग इन्स्टिट्यूट, नवीन कॅन्सर हॉस्पिटल येत आहेत. पण अजूनही बिकॉज ऑफ आवर पॉप्युलेशन डॉक्टर्स टू पेशंट रेशो मेनली विथ रिस्पेक्ट टू कॅन्सर खूप कमी आहे. कारण की असं नाही आहे की कॅन्सर पॉप्युलेशन कमी होती आणि डॉक्टर वाढत आहेत. डॉक्टर आहेत तसंच आहेत. दर वर्षाला जे तुमचे 1,000, 1,500, 2,000, 5,000 डॉक्टर कॅन्सरचे बनतात ते आहेत. पण ॲट द सेम टाईम कॅन्सर पॉप्युलेशन वाढत आहे. इनफॅक्ट यंगर पॉप्युलेशनमध्ये आपण म्हणतो ते वाढत आहे. सो हा ॲडिशनल एक फॅक्टर वाढला आहे आणि अजून ॲडिशनल बर्डन झालेलं आहे. डिसीज बर्डन वाढलं आहे म्हटल्यानंतर तो रेशो अजून पुअर झालेला आहे. सगळ्या ठिकाणी डेफिनेटली नाही आहे. तर ही जी गावातली लोकं असतात मोस्टली आपल्या घराच्या जवळचा डॉक्टर कुठल्याही स्पेशालिटीचा असतो की जो पण फॅमिली डॉक्टर अवेलेबल आहेत. आमच्या गावी तर तिकडे आयुर्वेद डॉक्टर्स आहेत आणि ते लोक जनरल प्रॅक्टिस वगैरे करतात. समजा आता दुसरे स्पेशालिस्ट अवेलेबलच नाही आहे आणि या डॉक्टर्सकडे माझं एक ऑब्झर्वेशन आहे की जनरल प्रॅक्टिशनरकडनं सुपर स्पेशालिस्टकडे रेफर करायला खूप वेळ लावतात कारण ते त्यांच्याच लेवलवर मॅनेज करत राहतात. तर आज आपल्या या माध्यमातून व्हॉट यू वॉन्ट टू से जनरल प्रॅक्टिशनर्सला हाऊ दे शुड ॲक्च्युली कवर दिस की कॅन्सर माहिती आहे पण त्यांच्याकडे पहिला पेशंट येतोय तर त्यांच्यासाठी काय मेसेज आहे? ॲक्च्युली हा खूप चांगला मुद्दा आहे. पण बऱ्याच वेळा म्हणजे जसं मी म्हणालो की नाण्याला 2 बाजू असतात. बरेच GP जनरल प्रॅक्टिशनर हे आपल्या ओव्हरऑल हेल्थ केअर सिस्टीमची इंडियामधली एक महत्त्वाचा घटक आहे. कारण की पहिल्यांदा पेशंट त्यांच्याकडे जातो आणि मग तो कसा आहे, तो ताप आला तरी त्यांच्याकडे जाणार, मलेरिया झाला तरी जाणार, डिसेंट्री करता पण जाणार आणि मग कॅन्सर झाला तरी जाणार. तर बऱ्याच वेळा हे GP जे असतात ते खूप चांगले असतात. ते पिकअप परफेक्टली आणि दे नोट कोणाला पाठवायचं आहे. सो दे ॲटलिस्ट दे त्याच्याप्रमाणे त्यांच्या पुढच्या चॅनलला बरोबर पाठवतात. बऱ्याच वेळा हे होत नाही. जेव्हा होत नाही डेफिनेटली तो पेशंट सफर होतो. सो कुठलाही डॉक्टर असू दे, म्हणजे आयुर्वेदिक असू दे, होमिओपॅथिक असू दे किंवा MBBS असू दे किंवा काही असू दे, एनी वन रिलेटेड टू. आता गावामध्ये तर बऱ्याच ठिकाणी डॉक्टर नसतील तर नर्सेस किंवा काही हे प्रायमरी एड केअर तरी ॲटलिस्ट करत असतात, फार्मसिस्ट करत असतात. त्यांनी प्रत्येक माणसाने एवढं जाणणं गरजेचं आहे की माझ्या हातात काय आहे आणि कुठली गोष्ट माझ्या हाताच्या बाहेर आहे. माझ्या हाताच्या बाहेर आहे ती तरी तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचवली पाहिजे. जर ॲटलिस्ट तुम्ही 5 पैकी जर 3 लोकांनी जरी हे केलं तर मला वाटतं तो कॅन्सर पेशंट किंवा कुठल्या आजाराचा पेशंट असेल तो ॲटलिस्ट तिथून निघून एक नीडफुल डॉक्टर जो आहे, तज्ज्ञ आहे, त्याच्याकडे नक्की पोहोचेल. सो अवेअरनेस मी म्हणालो तसं अवेअरनेस पेशंटचा पण गरजेचा आहे. ॲट द सेम टाईम ओव्हरऑल हेल्थ केअर सिस्टीमचा पण गरजेचा आहे
की सिम्पल थिंग आहे की मी तर माझं रुटीन लोकांना सांगणं असं असतं की कुठली एनिथिंग ॲबनॉर्मल मोर दॅन 3-4 वीक्स काहीतरी गडबड आहे असं समजा. 3 आठवडा माझा आवाज गेला आहे, 3 आठवडे मला लूज मोशन होत आहेत, 3 आठवडे मला कॉन्स्टिपेशन आहे, 3 आठवड्यापासून माझं वजन कमी झालं आहे, तोंडात अल्सर आहे. 3-4 आठवडे हे काही कॉमन नाही आहे की नाही मला अरे मलेरिया झाला आहे म्हणून ताप येतो 3-4 आठवडे, असं नाही होत. सो एनिथिंग 3-4 वीक्स काहीतरी ॲबनॉर्मल आहे हे पेशंटनी पण समजावं आणि जो पण हेल्थकेअर सिस्टीमचा घटक आहे त्यांनी पण समजावं की हा माझ्याकडे 3-4 आठवडा 3-4 वेळा 5 वेळा येऊन गेला आहे, काहीतरी ॲबनॉर्मल आहे. ही गोष्ट आपल्याकडून होणार नाहीये. आपण आपली शस्त्र टाकावीत आणि याला सुपर स्पेशालिस्ट किंवा ज्याच्याकडे पण स्पेशालिस्ट वॉट एव्हर ॲटलिस्ट तिथून उठून तो तज्ञाकडे तरी येईल. गावाचा पेशंट जो आहे तो ॲटलिस्ट सिटीमध्ये येईल, सिटीमध्ये त्याला एकतरी डॉक्टर बघेल, तो डॉक्टर त्याला योग्य हे सांगेल, ॲडवाईस देईल आणि काय करायचं ते सांगेल. हां ना. एक महत्त्वाचा प्रश्न मी विचारायला विसरली हेड अँड नेक कॅन्सरबद्दल, कारण आपण रुरल पॉप्युलेशनवर फोकस करत होतो. पुण्यामध्ये स्पेशली पुण्यामध्ये यू कॅन सी वेप आणि हुक्का फार कॉमन आहे. म्हणजे माझे फ्रेंड सर्कलमध्ये आहे जे विकेंडवर पूर्ण 2 दिवस हुक्का केसात मॅनेज करते असे, त्यामध्ये पण कॅन्सर होतो. हो 100% वेपनी पण होतो आणि हुक्क्यानी पण होतो. देर इज नो टर्म सच ॲज की कम्प्लिटली निकोटीन फ्री आहे, काही ना काही पर्सेंटेजमध्ये असतं. हुक्कामध्ये तर असतंच आणि तो स्मोकच आहे शेवटी. त्या स्मोकनी तुम्हाला इट इज ॲज गुड ॲज, म्हणजे कसं आहे एक स्वस्तातला माणूस बिडी पितो आणि तुम्ही पैसे जास्त खर्च करून हुक्का किंवा वेप घेताय, पण डेफिनेटली म्हणजे तुम्ही ते सोशल कल्चरमध्ये बसून वेपिंग करताना एक वेगळ्या लेवलचं स्टेटस सिम्बॉल दाखवत असाल, पण ॲक्च्युअली इट इज गिविंग यू द सेम हजार्डस इफेक्ट किंवा सेम रिस्क जो ते करतो. करेक्ट. आमच्या सोसायटीमध्ये एक माझा जिम फ्रेंड राहतो, हीच 15-20 वर्षाचा आहे, 15 वर्षाचाच आहे इनफॅक्ट. तो ही गॉट इन टू स्मोकिंग ॲडिक्शन आणि नंतर मग त्यातनं काढायसाठी त्यांनी वेपवर हे केलं. त्यानंतर तो वेपवर ॲडिक्ट झालेला आहे. ठीक आहे. आणि खरंच म्हणजे पुण्यामध्ये 15-16 वर्षांची मुलं वेप करतात इथे. आणि त्यांनी आय वॉन्ट टू एम्फसाइज दॅट पॉईंट अगेन की कदाचित आज तुम्ही वेप करताय पण कॅन्सर 15-20 वर्षानंतर होणार आहे, होऊ शकतं आज सिम्पटम्स नाही राहणार तुम्हाला. आणि आय थिंक दॅट्स कुड बी द रिझन राईट की अर्ली एजमध्ये, कारण ते स्टार्ट स्मोकिंग 15-16 करून राहील. सो आता इनफॅक्ट जसं आपण म्हणतो की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये नाही, पुण्यात ते कुठेही इंडियामध्ये, पण ज्या मोठ्या टीचिंग इन्स्टिट्यूट आहेत त्या टीचिंग इन्स्टिट्यूटमध्ये कॅन्सर ट्रीटमेंट करणारी एक पूर्ण टीम असते. त्या टीममध्ये आम्ही कॅन्सर सर्जन असतो, मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट असतो, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट असतो, पॅलिएटिव्ह केअर देणारा असतो, एंड स्टेजच्या लोकांना ट्रीटमेंट देणारा, डायटिशियन असतो, फिजिओथेरपिस्ट असतो, सेम टाईम एक सायकॅट्रिस्ट पण असतो. सो ऑन्कोसायकॅट्री ही अजून एक डिफरंट फील्ड, वेगळी फील्ड आहे. सो ऑन्कोसायकॅट्री हे इंडियामध्ये नवीन आहे त्या मानाने, बाहेर खूप कॉमन आहे. पण जसं कॅन्सर झाल्यानंतर त्या पेशंटचं मी मगाशी जसं म्हणालो इमोशनल वेलबिंग गरजेचं आहे, तो दिस ऑन्कोसायकॅट्रिस्ट टेक केअर ऑफ दिस. तसंच या ऑन्कोसायकॅट्रिस्टचं काम असतं हे डी ॲडिक्शन, जे युजली मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये अर्बन पॉप्युलेशनमध्ये यंगर पॉप्युलेशनमध्ये खूप कॉमन आहे. सो त्यांच्या तिथे या ऑन्कोसायकॅट्रिस्टचा फार इम्पॉर्टंट रोल आहे की डी ॲडिक्शन करण्याकरता. करेक्ट. की वेपिंग म्हणा किंवा हुक्का म्हणा किंवा एनी अदर फॉर्म्स ऑफ हे ॲडिक्शन्स, आणि ते करणं गरजेचं आहे योग्य वेळेत केलं तरच. कारण की आज ना उद्या ते लॅप्स होतात, परत सुरू होतात सवयी. 2 वर्ष बंद झालं मग परत सुरू झालं. आणि माझ्याकडे सुद्धा कितीतरी वेळा असे येतात. आय हॅव सीन मेनी टाईम यंगर, म्हणजे ॲटलिस्ट आय थिंक सो एक महिन्यामधून 1 किंवा 2 अशी अर्ली 20s किंवा 30s मधली मुलं येतात आणि ते सांगतात की नाही मी गेले 3-4 वर्षांना खूप स्ट्रेसफुल होतो, माझं काम असं असायचं, तर रात्री नाईट शिफ्ट असायच्या, हे असायचं ते असायचं, आणि रेग्युलर मी 20 सिगरेट्स पर डे व्हायच्या. आता मी सोडल्या मात्र गेल्या 6 महिन्यात. पण यू नीड टू अंडरस्टँड जे बदल झालेत ते झालेत. आता तुम्ही जेव्हा म्हणजे ज्याला आपण हार्टच्या पेशंटला आपण म्हणतो की कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या सुरू केल्या आहेत लिपिड प्रोफाईल बघून, ते त्या गोळ्या ॲक्च्युली कधीही तुमच्या कोलेस्ट्रॉल आत बसलेलं कधी कमी नसतात. त्या पुढे अजून जमा होऊ नये याच्याकरता असतात. सेम वे गोज इन अ हेड अँड नेक कॅन्सर. म्हणजे लोकांना असं वाटतं की मी तंबाखू राईट साईडने खातो तर मला राईट साईडचा कॅन्सर होईल, असं नाही आहे. होटापासून अन्ननलिका संपते, म्हणजे जठर सुरू होईपर्यंत, इसोफेगस पर्यंत
कुठेही कॅन्सर होऊ शकतो, कारण की सगळे बदल झाले असतात, ज्याला आम्ही मेडिकल टर्मने फील्ड कॅन्सरायझेशन म्हणून म्हणतो. तर याच्यामुळे कॅन्सर कुठे होऊ शकतो, बंद केल्यानंतर सुद्धा 10 वर्षांनी होऊ शकतो. मग पण बंद काय करायचं की ॲटलिस्ट अजून हार्म होऊ नये, अजून त्याचे साईड इफेक्ट जे आहेत ते होऊ नये, म्हणून योग्य वेळी बंद करायचं जर तुम्ही करत असाल तर, सो दॅट अजून काही त्याच्यामध्ये ॲडिशनल अजून काही हे नाही होणार. आपण एक पार्ट कव्हर करूयात सर्जिकल ऑन्कोलॉजी याच्यामध्ये, कारण आपण सिम्प्टोमॅटॉलॉजी कव्हर केलेलं आहे. वी टॉक्ड अबाउट अर्ली डायग्नॉसिस, कुठले कुठले इन्व्हेस्टिगेशन्स करायचे असतात ते पण कव्हर केलं आहे. बाय द टाईम पेशंट तुमच्याकडे येतो त्यानंतर काय स्टेप्स असतात सर्जिकल ऑन्कोलॉजीमध्ये? सो पहिल्यांदा आल्यानंतर मी क्लिनिकली एक्झामिन करतो पेशंटला, कुठल्या कशाचा कॅन्सर आहे, म्हणजे तोंडाचा आहे, ब्रेस्टचा आहे, कोलोरेक्टलचा. पहिले मी क्लिनिकली त्यांचं एक्झामिन करतो, त्यांच्या कंप्लेंट्स ऐकतो. कंप्लेंट्स आणि क्लिनिकल हे एक तर मॅच व्हायला पाहिजे. मग पुढचा की कॅन्सर वाटत आहे का नाही वाटत आहे. बऱ्याच वेळा कॅन्सर नसतो, बऱ्याच वेळा कॅन्सर असतो. मग कॅन्सर वाटलं म्हटल्यानंतर आपण कॅन्सरच्या दृष्टीने कन्फर्म करण्यासाठी आपण हे करतो. सो मी जसं सांगितलं बायोप्सी घेणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा आपण बायोप्सीच्या आधी सिटी स्कॅन, मॅमोग्राफी, ब्रेस्टच्या बाबतीत असेल मॅमोग्राफी, तोंडाचं असेल तर सिटी स्कॅन, कोलोनचं असेल तर कोलोनोस्कोपी, सिटी स्कॅन हे करतो. बायोप्सी घेतो. बायोप्सी घेतल्यानंतर जेव्हा कन्फर्म होतो की हा कॅन्सर आहे, मग शेवटचा टेस्ट जो असतो ते पेट स्कॅन असतो. पेट स्कॅन आपल्याला सांगतं की कुठलाही कॅन्सर कुठे पसरला आहे शरीरात. सो पेट स्कॅन, बोन स्कॅन जे असतात ते आपण करतो. आणि याच्यानंतर पुढे जी आपली वाटचाल सुरू होते ती ट्रीटमेंटच्या दृष्टीने. सो कॅन्सर पसरलेला नसेल, म्हणजे त्याच भागामध्ये कॅन्सर असेल, म्हणजे एक सोप्या भाषेत सांगायचं तर त्या अवयवाचा कॅन्सर त्याच अवयवात असेल तर तो न पसरलेला कॅन्सर आहे. सो तो सर्जिकली आपल्याला ट्रीट करता येतो. जर त्याची ट्रीटमेंट सर्जिकल असेल तर आपण सर्जरी करतो. जसं तोंडाचा कॅन्सर असेल आणि कुठेही पसरलेला नसेल तर आपण तो भाग काढतो. प्रत्येक कॅन्सर त्याच्या आजूबाजूच्या जवळच्या गंडमाळा म्हणजे नोड्समध्ये पसरतो. असतो. ब्रेस्टचा कॅन्सर ॲक्झिलामध्ये, बगलेमध्ये पसरतो, तोंडाचा मानेमध्ये पसरतो, खालती जांघेमध्ये पसरतो. तर आपल्याला ह्या कॅन्सर जिथे पसरतो तो भाग पण काढणं गरजेचं असतं. सो तोंडाच्या कॅन्सरमध्ये आपण तो भाग जो आहे, म्हणजे जीभ असेल तर जिभेचा भाग, हाड असेल तर हाडाचा पूर्ण एवढा भाग ते काढून आपण मानेतल्या गंडमळा काढतो. ब्रेस्ट असेल तर ब्रेस्टमध्ये ब्रेस्ट आणि त्याच्या बागलेचा भाग काढतो. हेड अँड नेक कॅन्सरमध्ये मेनली काढल्यानंतर आपल्याला प्लास्टिक रिकन्स्ट्रक्शन लागतं, कारण की जो पण खड्डा होतो, म्हणजे जीभ काढलीत तुम्ही, गाल काढलात, तो खड्डा भरण्याकरता आपल्याला प्लास्टिक सर्जनची गरज लागते आणि आपण प्लास्टिक रिकन्स्ट्रक्शन करतो. म्हणजे बऱ्याचशा मेथड आहेत. हाड पण नवीन बनवता येतं आपल्याला, गाल पण नवीन बनवता येतो, कुठून फ्लॅप, म्हणजे ज्याला आपण फ्लॅप म्हणतो, पायाचा हाड, हाताचा इथला, हे आपण घेऊन नवीन रक्तवाहिनींना मानेतल्या रक्तवाहिन्यांची डायरेक्ट जोडतो आणि याच्यामुळे आपण पूर्ण एक नवीन भाग रिकन्स्ट्रक्ट करतो. आता ब्रेस्टच्या बाबतीत झालं तर पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे की ब्रेस्टचा कॅन्सर आला, कम्प्लीट ब्रेस्ट आपण काढून टाकलं. सो ब्रेस्ट कन्झर्वेटिव्ह सर्जरी आपण करतो, ज्याच्यामध्ये फक्त गाठ जी आहे तो म्हणजे लंपेक्टॉमी करतो आणि बगलीतला भाग काढतो, गाठी काढतो. याच्यामध्ये सुद्धा आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी जी मी करतो ती म्हणजे सेंटिनल लिम्फ नोड बायोप्सी. म्हणजे एक नोड, एक स्पेसिफिक कॅमेरातून, एक स्पेसिफिक विजनमधून आपण एक डाय देतो, ICG म्हणतो किंवा टेक्निशियम डाय देऊन फक्त गाठी ज्या दिसत आहेत ती गाठ आपण ऑपरेशन टेबलवरती काढून वरती पाठवतो. हे सगळं का करायचं की अननेसेसरी, अनवॉन्टेड ॲडिशनल सर्जरी नको म्हणून. कारण की युजली तुम्ही बघितलं असेल जेव्हा ब्रेस्ट कॅन्सरचे आपण पेशंटचं ऑपरेशन करतो तेव्हा त्यांच्या हाताला खूप सूज येते, कारण की हे नोड्स काढलेले असतात. तर ही जी सूज आहे किंवा हा लिम्फडेमा ज्याला आपण म्हणतो ते होऊ नये म्हणून आपण हा नोड काढून पाठवतो अर्ली कॅन्सरमध्ये युजली. आणि समजा त्याच्यामध्ये कॅन्सरचा प्रादुर्भाव नसेल तर आपण काही करत नाही, म्हणजे त्या गंडमाळा काढत नाही. प्रादुर्भाव असेल तर आपण गंडमाळा काढतो, म्हणजे अजून गंडमाळा काढण्यामध्ये पण सिलेक्टिव्ह. सो ट्रेडिशनल ट्रीटमेंट पूर्ण ब्रेस्ट काढा, त्याच्यातून आपण सिलेक्टिव्हमध्ये आलो की ब्रेस्ट कन्झर्वेटिव्ह म्हणजे पूर्ण ब्रेस्ट वाचवतो, फक्त बगलेतल्या गाठी आणि ती गाठ काढतो. त्याच्यातून अजून सिलेक्टिव्हमध्ये आलो तर आपण त्या बगलेतल्या गाठी सुद्धा कोणामध्ये काढायच्या आहेत, कोणामध्ये नाही काढायच्या आहेत हे आपण बघत असतो. सो खूप आता ॲडव्हान्स या सगळ्या झाल्या आहेत. म्हणजे कुठलंही वय असू दे, म्हणजे हे पण एक मिथ आहे, ते इंडियामध्येच आहे की यंग हा ती बाईचं वय 30-40, सो ब्रेस्ट कन्झर्वेटिव्ह सर्जरी आपण केली पाहिजे. 70 आहे म्हणून नाही केलं पाहिजे. सो हे असं नाही आहे. एव्हरी वुमन हॅज अ राईट टू हॅव देअर ऑल पार्ट्स इंटॅक्ट. आणि कुठे ना कुठेतरी ब्रेस्ट तुम्ही पूर्ण काढताय, कुठे ना कुठेतरी
1%, 2%, काही लोकांना 10%, पण कुठे ना कुठेतरी मेंटली त्याचं थोडंफार इम्पॅक्ट असतो. डेफिनेटली. इट हॅज बीन प्रूव्हन की कुठल्या ना कुठल्या तरी फिमेल. सो तो पण आता आपल्याला म्हणजे त्याची पण गरज नाही, तो इम्पॅक्ट पण आपण टाळतो जर ब्रेस्ट कन्झर्वेटिव्ह सर्जरी करू शकत असेल. म्हणजे त्याचे इंडिकेशनमध्ये आय वोंट गो इन डिटेल्स, बट त्याचे इंडिकेशन जे आहेत, अर्ली स्टेज ब्रेस्ट कॅन्सर आहे, अजून कुठे पसरलेला नाही आहे, ब्रेस्टच्या साईज आणि गाठीच्या साईजमध्ये एक विशिष्ट हे आहे, रेशो आहे, तर आपण कुठल्याही एजचं असू दे, इव्हन 60-70ची असेल तरी आपण ब्रेस्ट कन्झर्वेटिव्ह सर्जरी त्यांना ऑफर करतो आणि ती केली पाहिजे. आता कोलोरेक्टल कॅन्सरचं म्हणालो तर पेशंट आल्यानंतर आपण डिपेंडिंग कुठला भाग आहे आपल्याला तो भाग काढायला लागतो. रेक्टम असेल तर रेक्टमचा भाग काढायला लागतो आणि आतडे एकमेकांना जोडायला लागतं. आता पूर्वी ही सगळी सर्जरी ही ओपन सर्जरी करायची, आता ही सगळी सर्जरी आम्ही पुढं लॅप्रोस्कोपिकली करतो, रोबोटिकली करतो. गॉन दोज डेज जेव्हा म्हणायचे की नाही ओपन सर्जरीमध्ये सगळं काही निघतं व्यवस्थित, दुर्मिळीतून निघत नाही, आता काही नाही तसं. म्हणजे परत डेटा हॅज बीन प्रूव्हन की रोबोटिक सर्जरी, लॅप्रोस्कोपिक आणि ओपन सर्जरी आर इक्वली. इनफॅक्ट रोबोटिक अँड लॅप्रोस्कोपिक सर्जरी बऱ्याच ठिकाणी खूप जास्त प्रकारे कामाला येते आणि त्याचं जे क्लिअरन्स आहे हे जास्त आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल पेल्विक सर्जरीमध्ये खालती एका हाताच्या आपल्याला हात हलवणं आणि याच्या आपले लिमिटेशन्स आहेत. मी जेव्हा ओपन सर्जरी करतो पण रोबोटचे लिमिटेशन्स नाही आहेत. जेव्हा माझे हात दुर्बिणीतून लॅप्रोस्कोपीचे इन्स्ट्रुमेंट हलवत असतात त्यांचे लिमिटेशन्स नाही आहेत. सो क्रिटिकल व्ह्यू जो असतो किंवा क्रिटिकल अँगल्स असतात, स्पेस असतात, तिथे सुद्धा हे कामाला येतो. सो मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी पण आपण कॅन्सरमध्ये करू शकतो. तर मिनिमल इन्व्हेसिव्ह कॅन्सर सर्जरी म्हटल्यानंतर लोकांना वाटतं की इट इज ओनली फॉर कॉस्मेसिस, चीर दिसणार नाही. इट इज नॉट फॉर दॅट. लॅप्रोस्कोपिक सर्जरी, रोबोटिक सर्जरी, मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आहे जो पेशंटच्या रिकव्हरीशी आहे. जर पेशंटला कटच नाही आहे, पेशंट दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चालायला लागतो, त्याचं ओव्हरऑल रिकव्हरी असते, खाण्यापिण्याची, चालण्याची, आतड्यांची हालचाल ही लवकर होते, त्याचा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज लवकर होतो. सो तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर पेशंटची रिकव्हरी खूप चांगली होते, पेशंट खुश, पेशंटचं बिल कमी होतं कारण तो हॉस्पिटलमध्ये कमी दिवस राहतो, परत पेशंटचं रिलेटिव्ह आणि पेशंट खुश. आणि लॉंगर तुम्ही ओव्हरऑल दृष्टीने विचार केला तर हॉस्पिटलचं बर्डन कमी होतो. म्हणजे माझ्याकडे समजा 50 बेड आहेत आणि 50 बेडवरती मी 40 ओपन सर्जरी करून पेशंट ठेवले आहेत, तर ते पेशंट 10 दिवस राहणार आहेत. पण तेच जर मी 40 पेशंट लॅप्रोस्कोपिक सर्जरीने केले तर ते 5 दिवस राहतील. ते 5 दिवस दुसऱ्या एका गरजू पेशंटला मिळतात, दुसरा पेशंट येतो. सो हा जो रोलिंग टाईम आहे, रोल ओव्हरचा जे आहे ते वाढतो. सो इन ऑल म्हणजे अगेन आय एम टेइंग आय एम नॉट अगेन्स्ट ओपन सर्जरी, पण येस मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी इज बेस्ट वेन एव्हर पॉसिबल. प्रत्येक वेळी पॉसिबल होत नाही, आजार खूप मोठा आहे, काढू शकत नाही आपण. वी हॅव टू गो टू ट्रेडिशनल ओपन सर्जरी, पण देर इज ऑलवेज अ विंडो फॉर अ लॅप्रोस्कोपिक सर्जरी. परफेक्ट. नाही, आणि मला वाटतं त्यामध्ये पेशंट्स आजकाल ओपन त्यांना आवडतं की मिनिमली इन्व्हेसिव्ह आहे, कारण त्यांना कळतं की रिकव्हरी फास्टर राहणार आहे, इन्सिजन छोटं राहणार आहे. ते सगळं आजकाल पेशंटला, बरंच पेशंटला कळतं. हॉस्पिटल्स बरेचसे काम करतात यावर मिनिमली इन्व्हेसिव्ह. आणि आम्ही रोबोटिक सर्जरीवर आम्ही बरेच कॅम्पेन करून एक्सप्लेन करतो की रोबोटिक सर्जरी का बेटर आहे म्हणून. तर मला वाटतं अवेअरनेस आता झालेला आहे भरपूर प्रमाणात. मी 2 शेवटचे प्रश्न विचारते, कारण आपण जर एक कॅन्सर जर घेतला, जर आपण हेड अँड नेक केलं किंवा कोलोरेक्टल किंवा ब्रेस्ट कॅन्सर, वी कॅन कीप स्पीकिंग अबाउट इट होल डे, कारण फार डिटेल टॉपिक आहे. महत्त्वाचं या 1 तासाच्या याच्यामध्ये मोटिव्ह हा आहे की जे यंग पीपल आहे त्यांच्यामध्ये कॅन्सर जास्त होतोय, त्यांनी स्क्रीनिंग करावं. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या जर प्रिव्हेंट करता येत असतील तर करा, लाईफचे बरोबर चॉईसेस करा. दॅट इज द ओव्हरऑल मोटिव्ह ऑफ दिस पॉडकास्ट. पण एक प्रश्न, आणि वेन आय हॅव शेअर्ड की आज आपलं पॉडकास्ट आहे असं म्हणून, आणि मी माझा जो ग्रुप आहे त्यामध्ये म्हणतो की कुठला टॉपिक आपण कव्हर करतोय, काही लोकांनी प्रश्न विचारला मला की समजा एखादा, आणि जस्ट लेट्स पुट इट इन टू 2 buckets, की एखादं इन अ मेल पॉप्युलेशन, इफ यू आर टॉकिंग अबाउट 25 किंवा 35च्या दरम्यान जर त्यांना कॅन्सर झाला, विच इज लाईक अ व्हेरी अर्ली एज इन लाईफ, जे होतं आहे आजकाल, यांच्या फर्टिलिटीवर काही प्रॉब्लेम होतो. विल दे बी एबल टू, इफ दे गो थ्रू एनी काइंड ऑफ अ कॅन्सर, आय एम नॉट टॉकिंग ओनली अबाउट द टेस्टिक्युलर कॅन्सर ऑर हिअर वी आर नॉट टॉकिंग अबाउट द ओव्हेरियन कॅन्सर. कारण हेड अँड नेक कॅन्सर म्हणा किंवा कोलोरेक्टल म्हणा, दे आर गोईंग थ्रू सर्जरी, रेडिओथेरपी, किमोथेरपी पूर्ण घेत आहेत, तर त्यांचं पुढच्या आयुष्यावर काही इम्पॅक्ट होतो? युजली हेड अँड नेक कॅन्सर आणि याच्यामध्ये होत नाही, पण ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी झाली म्हणजे मेनमध्ये काहीच त्यांच्या हेड अँड नेकमध्ये युजली काही होत नाही, कारण की त्याचं, आणि फ्रँकली स्पीकिंग
फर्टिलिटीचं डायरेक्ट कनेक्शन हे सर्जरीशी कमी असतं. उरलेल्या ट्रीटमेंट ज्या असतात म्हणजे किमोथेरपी झाली, रेडिएशन झालं, त्याच्याशी जास्त डायरेक्ट कनेक्शन असतं. बऱ्याचशा किमोथेरपीचे ड्रग्ज आहेत जे डायरेक्टली ओव्ह्युलेशन सप्रेशन करतं किंवा ज्याला आपण म्हणतो पोस्ट मेनोपॉझल स्टेट असतं. सो तुमची मेन्स्ट्रुअल सायकल 1-2 वर्षाकरता 1 वर्षाकरता पॉज झाल्यासारखी असते. सो तेव्हा तुमचं येत नाही, काहीच होत नाही. जसं रेडिएशन असतं, जसं पेल्विक ऑर्गनमध्ये आपण रेडिएशन देतो, म्हणजे सर्वायकल कॅन्सर करता देतो आहे किंवा कोलॉन करता म्हणजे संडासच्या जागी करता खालती देतो. आता टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झाली आहे की हे सगळं रेडिएशन जे आहे ते प्रिसाईज रेडिएशन असतं. म्हणजे त्या प्रिसाईज रेडिएशनमुळे तुम्ही एक विचार करू शकता की मला लेफ्ट साईडला लंगला द्यायचं आहे, तर लेफ्ट साईडला हार्ट पण असेल तरी ते प्रिसाईज तेवढ्याच लोकेशनमध्ये देतं. पण एवढं करून सुद्धा फर्टिलिटी इनफर्टिलिटी होण्याचे चान्सेस असतात. पण ते किमोथेरपी रेडिएशनमुळे जास्त असतात. पण देर आर मल्टिपल वेज टू टॅकल इट. युजली हे जे आपण म्हणतो की पोस्ट सर्जिकल कॅस्ट्रेशन किंवा पोस्ट किमोथेरपी कॅस्ट्रेशन, पोस्ट किमोथेरपी मेनोपॉज हे टेम्पररी असतं, इट इज नॉट परमनंट. सो आपल्याला पेशंट आम्हाला प्रत्येक वेळी आल्यानंतर स्क्रुटिनाइज करून पेशंटचं एज काय आहे, काय ट्रीटमेंट लागणार आहे, पेशंटचं सध्याचं मॅरिटल स्टेटस काय आहे आणि मॅरिटल स्टेटस समजा मॅरिड असेल तर याच्या दृष्टीने मुलांच्या दृष्टीने त्यांचं किड वाईज काय, फॅमिली त्यांचं प्लॅनिंग काय आहे किंवा झालेलं आहे याच्याबद्दल आम्हाला पूर्णपणे डिटेलमध्ये विचार करायला लागतो. आणि 99% ऑफ द टाईम आपण याच्यातून वे आउट काढू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही युजली हे एक्झॅक्ट हार्डनने मी युजली सांगतो, युजली तुम्ही कुठलीही ट्रीटमेंट घेतलीत ज्याच्यामुळे हा डायरेक्ट इम्पॅक्ट होणार आहे, हा युजली नेक्स्ट एक मॅक्सिमम 2 to 4 years 2 to 5 years पर्यंत असतो. सो आता तुम्ही समजा कुठल्या एक 18 वर्षाच्या मुलाला ही ट्रीटमेंट दिली आहे, सो 18+5 23 वर्ष. पण तो 23व्या वर्षानंतर लग्न कधीही करू शकतो जर लग्न नसेल झालं तर. समजा आता हल्लीच्या काळात ॲटलिस्ट अर्बन पॉप्युलेशन 18 वर्षी तर कोणी लग्न नाही. वी आर टॉकिंग अबाउट अर्बन पॉप्युलेशन. आता 23व्या वर्षी समजा कोणी आला असेल तर 23 to 28 मध्ये येस त्याचा लग्नाचा आहे, मग आपण त्यांना आम्हीच सांगतो की लग्न तुम्ही करू शकता डेफिनेटली, त्याचं काही नाही. यू कॅन हॅव अ गुड हेल्दी सेक्शुअल लाईफ ऑल्सो, बट विथ रिस्पेक्ट टू तुमचं पुढचं फॅमिली प्लॅनिंग तुम्हाला हे करावं लागेल. आणि बऱ्याच वेळा आपण बायकांमध्ये ओवम प्रिझर्वेशन करून ठेवतो किंवा मेलमध्ये सिमेन प्रिझर्वेशन करून ठेवतो. म्हणजे कोणी असे असतील की जे मॅरिड आहेत, त्यांचं फॅमिली प्लॅनिंग कम्प्लीट नाही आहे, इनकम्प्लीट आहे, मग त्यांना आपण हे सांगतो की पुढचे 2-3 वर्ष हे होणार आहे. आता कोणी 35 मधला आला तर पुढचे 5 वर्ष थांबणं म्हणजे तर 40 म्हणजे बाय डिफॉल्ट तुम्ही त्याला एका रॉंग विंडोमध्ये आपण टाकतोय त्यांना. सो मग आपण त्यांचं अशा वेळेस ओव्हम प्रिझर्वेशन फिमेल्समध्ये करायला करतो आणि मेलमध्ये सिमेन प्रिझर्वेशन करतो. सो ते फ्रीझर करून जसं आपण IVF किंवा याच्यामध्ये करता येतं तसं आपल्याला करता येतं. पण मोस्ट ऑफ द टाईम इट्स अ व्हेरी गुड पॉईंट, कारण की कसं असतं बऱ्याच ठिकाणी कॅन्सर म्हटल्यानंतर या गोष्टी सगळ्या विसरल्याच जातात. सो पेशंटसुद्धा बोलत नाहीत, बऱ्याच वेळा डॉक्टरसुद्धा विचारत नाही आणि रिलेटिव्हसुद्धा विसरून जातात की अरे या मुलाचं किंवा मुलीचं लग्न करायचं आहे, त्याच्या पुढचं त्याचं लाईफ आहे. सो हा मुद्दा निघूनच जातो. पण ॲक्च्युली खूप व्हॅलिड पॉईंट असतो आणि पुढच्या फ्युचरच्या दृष्टीने ते फार महत्त्वाचं आहे. पण 99% ऑफ द टाइम सॉर्ट आउट होतात गोष्टी. देर इज ऑलवेज अ वे. 1% असा वेळी असं होतं की आपण काहीच करू शकत नाही. जर व्हेरी रेअर सिनारिओज ॲक्च्युली. ठीक आहे. एनिथिंग दॅट यू थिंक की आपण कव्हर नाही केलं आहे ज्यामध्ये महत्त्वाचं आहे ते बोलणं जरुरी आहे? आय एम नॉट अ सर्जिकल ऑन्कोलॉजी. नाही, मला वाटतं सगळं बोलले. फक्त आपण स्क्रीनिंगबद्दल एकदा बोलू की स्क्रीनिंगचं इम्पॉर्टन्स काय आहे. म्हणजे वी आर नॉट टॉकिंग की कोट्याची स्क्रीनिंग कशी करायची ते नाही, पण स्क्रीनिंगचं इम्पॉर्टन्स काय आहे आणि रुरल पॉप्युलेशनमध्ये का ते अजून अवेअरनेस देणं गरजेचं आहे, तेवढं फक्त एक ठीक पॉईंट बोलू. सो विल कीप इट ॲज अ लास्ट मेसेज. ठीक आहे. तर इफ आत्ता जर आपण बघितलं तर मला असं खरंच वाटतं आहे की इन प्लेस ऑफ ओव्हरऑल स्पीकिंग अबाउट कॅन्सर इन यंग ॲडल्ट्स, कदाचित आय विश मी तुम्हाला म्हटलं असतं की आपण फिमेल कॅन्सरवर बोलूया किंवा मेल कॅन्सरवर, किंवा कदाचित आपण फक्त हेड अँड नेकवर डिस्कस केलं असतं तर खूप जास्त काही कव्हर करता आलं असतं. बट आय एम शुअर की इंटरनेटवर भरपूर इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. ज्याला गरज आहे तो सर्च करतो आणि त्याला ती इन्फॉर्मेशन मिळतं. इफ आय आस्क यू की तुम्ही ॲज अ सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट तुम्हाला आज तुमचे जितके पेशंट आहेत त्यांना काय मेसेज द्यायचा आहे, तर व्हॉट विल बी युअर मेसेज फॉर द डे? युजली जे माझे पेशंट ऑलरेडी आहेत त्यांनी त्यांचं पुढचं फॉलोअप वेळेवरती करावं. नाईस. जे माझे पेशंट नाही आहेत किंवा जे यंगर पॉप्युलेशन किंवा अडल्ट जे आहेत
जे ॲडिक्शन करतात त्यांनी ॲडिक्शन थांबावं 100%. योग्य वेळी योग्य तज्ज्ञाकडे जावं. इट्स नॉट अबाउट मी बट गोईंग टू परफेक्ट. हे जे ओव्हरऑल हेल्थकेअर सिस्टीमची लोक बघत आहेत ते त्यांनी सगळ्यांनी समजावं की प्रत्येक माणसाचे लिमिटेशन आहेत. माझे स्वतःचे लिमिटेशन्स आहेत, तुमचे आहेत. तसं एका लिमिटपर्यंत तुम्ही कुठल्या पेशंटला ट्रीट करा. जर आपल्या हातातून होत नसेल तर प्लीज त्याला पुढच्या चॅनलमध्ये फॉरवर्ड करा सो दॅट तो आजार आणि बर्डन वाढत नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जे आपण या पॉडकास्टमधून किंवा सरकार करते आणि ते करणं गरजेचं आहे. जेवढं करू तेवढं कमीच आहे. बिकॉज ऑफ आपल्या इंडियाच्या पॉप्युलेशनमुळे स्क्रीनिंगबद्दल अवेअरनेस करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे आजही तुम्ही अर्बन पॉप्युलेशनमधल्या अगदी मी सांगतो 11-12 नंतर सायन्स शिकणाऱ्या मुलाला किंवा मुलीला विचारलं कुठल्या कॅन्सरची स्क्रीनिंग आहे तर तो कदाचित सांगेल ब्रेस्ट आणि सर्विक्स. इट इज मोस्ट टॉक्ड अबाउट. पिंक मॅरेथॉन, सर्वायकल कॅन्सर अवेअरनेस मंथ. पण अरे लंग कॅन्सर अवेअरनेस पण आहे, कोलोरेक्टल कॅन्सर अवेअरनेस पण आहे. त्या म्हणजे त्याच्या स्क्रीनिंग आहेत. अवेअरनेस याचा अर्थ स्क्रीनिंग आहेत मी म्हणतो. बऱ्याच कॅन्सरच्या स्क्रीनिंग्ज आहेत त्याच्याबद्दल बोललं जात नाही किंवा कमी बोलण्यात येतं. आणि आपण बिकॉज ऑफ पॉप्युलेशन जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. रुरल पॉप्युलेशनमध्ये प्रत्येक कॅन्सरची स्क्रीनिंग आहे आणि ते वेळच्या वेळी कळणं गरजेचं आहे. ज्याच्यामुळे आणि रुरलमध्ये आपण सांगू शकतो की योग्य वेळी हे सगळं झालं तर तुमची ट्रीटमेंट व्यवस्थित होईल, तुमचं फॅमिली बर्डन वाटेल आणि फायनान्शियल सगळ्यात मेन फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स असतात लोअर सोशिओमध्ये ते पण तुमचं वाचेल. सो हे रेग्युलर म्हणजे वी शूड हे आपलं एक पार्ट अँड पार्सल असल्यासारखं. म्हणजे नॉट जस्ट जेव्हा वेन वी गो टू द मूवीज एक काहीतरी एक मूवीच्या एक ॲड लागते 2 मिनिटाची आणि मग तेव्हा कोणना कोणतरी पॉपकॉर्न घ्यायला विकत गेले आणि काही गप्पा मारतात. ते एकच ॲड असते तेवढी बघतो की हेड नॅकचे कॅन्सरबद्दल युजली असते ती एकच ॲड असते. मला असं वाटतं की सोशल मीडिया आता आज एवढा आहे, कुठलाही सोशल मीडिया असू दे, TV असू दे, या स्क्रीनिंगबद्दल जर तुम्ही दर महिन्याला बोलत राहिलात. आता मला एक सांगा, एक सिम्पल गोष्ट आहे. आज एप्रिल महिना चालू आहे. किती लोकांना माहिती आहे एप्रिल हा इसोफेजियल कॅन्सर अवेअरनेस मंथ आहे, एप्रिलला हेड अँड नेक कॅन्सर अवेअरनेस मंथ आहे, एप्रिलला टेस्टिक्युलर कॅन्सर अवेअरनेस मंथ आहे. असं प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काहीतरी कॅन्सर अवेअरनेस मंथ असेल. जर हे रेग्युलरली सांगण्यात आलं, जसं शाळेतल्या मुलांना आपण काय करतो तीच गोष्ट 10 वेळा सांगतो, त्याच्या डोक्यात बसतो ओके हे बटन फॅनचं आहे, हे तसंच हे जितक्या वेळा आपण सांगू ॲटलिस्ट 10 वेळा सांगितलं तर 10 माणसांपैकी 2 माणसांच्या तरी डोक्यात जाईल ते. त्या 2 पैकी एखादा माणूस तरी आजूबाजूच्या लोकांना सांगेल. सो दॅट इज हाऊ आपण वी कॅन स्प्रेड अवर नेटवर्क. काळाची गरज हीच आहे. द ओनली थिंग हाऊ वी कॅन हेल्प इच अँड एव्हरी वन आणि वी कॅन सपोर्ट अवर हेल्थकेअर सिस्टीम. दिस इज द वे आय थिंक. आणि माझ्या टीमला डेफिनेटली माहिती आहे की इसोफेजियल कॅन्सर अवेअरनेस आहे, कारण तुमची रील पाहिली आहे. इट्स देअर ऑन युअर इंस्टाग्राम ना. तुम्ही यू आर क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट दॅट आणि स्पेसिफिकली त्यावर बोललं आहे की हा पूर्ण अवेअरनेस मंथ आहे म्हणून. मी पण पाहिली, त्यामुळे आय विल टेलिंग यू. आणि दॅट्स द अनदर रिझन आम्ही हेल्थ कम्युनिटीमध्ये म्हणतो मॅक्सिमम डॉक्टर्सला, इस्पेशली सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सला आम्ही इन्व्हाइट करतो. कारण इंटरनेटवर जी इन्फॉर्मेशन आहे ती फक्त इंटरनेटवर वाचून देणं वेगळी गोष्ट आहे आणि जो खरंच पेशंटला ट्रीट करतो आहे त्यांच्याकडनं ऐकणं वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे वी मेक शुअर की सुपर स्पेशालिस्ट किंवा स्पेशालिस्ट आमच्यासोबत बोलतो आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही अवेअरनेस कॉन्टेंट क्रिएट करतो आहे दॅन ॲक्च्युली सेईंग की somebody will just read on ChatGPT, create 5 points, top 3 things to remember about the cancer किंवा top 5 remember. त्यापेक्षा एक डॉक्टर जेव्हा सांगताय जे ॲक्च्युली त्यांनी रोज पेशंट पाहिले आहे. तुम्ही नॉर्मली किती सर्जरी करताय पर डे? एव्हरीडे ॲव्हरेज 3 ते 4 सर्जरी जे डॉक्टर रोज करतायत ते तुम्हाला सांगताय की काय करायचं आहे. सो दॅट्स वाय पीपल शुड लिसन. दॅट्स वॉट वी आर ट्राईंग टू क्रिएट. आणि स्क्रीनिंग आय एग्री. आय एम नॉट अ बिग फॅन ऑफ मॅरेथॉन. आय एग्री अवेअरनेस आणि थोडं बज होतं, पण मला ते फार इफेक्टिव्ह वाटत नाही. तो एक जो ॲस्पेक्ट आहे मॅरेथॉन्सचा, पिंकेथॉन किंवा याचा. तर मला वाटतं की लोक नुसतं देल जस्ट गो फॉर द वॉक कम बॅक, पण स्क्रीनिंग कुणीच करत नाही. त्यामुळे आय डेफिनेटली फील दॅट दे शुड बी बेटर मेजर्स ऑफ स्क्रीनिंग. सिम्पल एक्झाम्पल, इफ इट इज ओरल कॅन्सर, जस्ट सी इट इन द मिरर. बघा आरशामध्ये, बघा काय आहे. लाईटमध्ये जा, आरसा घेऊन जा आणि स्वतःच्याच ओरल कॅव्हिटीला इफ यू सी थोडं काही दिसत असेल किंवा फॅमिलीमध्ये बघा एकदा म्हणून जर म्हणत असेल तर, आणि जर काही दिसत असेल तर डॉक्टरकडे जा आणि एकदा स्क्रीन करून घ्या. दॅट इज ॲज बेसिक ॲज दॅट. इफ यू आस्क 10 females in urban, let's say if you ask 10 females in women in Pune की ब्रेस्ट कॅन्सरबद्दल तुम्ही मला काय माहीत आहे स्क्रीनिंगबद्दल, ते आय थिंक सो ते सांगतील मॅमोग्राफी, बट दे वोंट से ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन. आणि जर ते सांगितलं तर कधी करता, मी कधीतरी केली 2-1 महिन्यापूर्वी. सो ब्रेस्ट सेल म्हणजे ॲटलिस्ट आय एम 100% की माझ्याकडे येणारा, म्हणजे आता माझ्याकडे
कॅन्सर असल्यामुळे बऱ्याच म्हणजे महिन्यातून एक कमीत कमी 7-8 फिमेल अशा येतात ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर नसतो, फायब्रॉइडोमा असतो प्युअरली, चरबीची गाठ जे म्हणतो. पण त्यांना त्याच याच्यावर आल्यानंतर मी त्यांना सांगतो की तुम्ही आत्ता जसं आलात ना, हे ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करत राहणं गरजेचं आहे. सो स्क्रीनिंग हे ॲब्सोल्युटली तुम्ही म्हणता तसं गरजेचं आहे. आणि थँक्यू, कारण स्क्रीनिंग इज इम्पॉर्टंट आणि त्यामुळेच तुम्ही यू डिसाइडेड की आज यायचं आणि आपण हा पॉडकास्ट करूया. इन केस पेशंट्स पॉडकास्ट ऐकल्यानंतर त्यांना जर इफ दे वॉन्ट टू रीच आउट टू यू, सो तुमची OPD कुठल्या दिवशी असतं आणि गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये यू आर अवेलेबल, दॅट्स व्हॉट यू सेड. गॅलेक्सीमध्ये मी ऑलमोस्ट एव्हरी डे असतो. बाकी त्याच्या व्यतिरिक्त मी चेलाराम हॉस्पिटलला पण असतो आणि कॅपिटल हॉस्पिटलला 2 ठिकाणी माझी OPD आहे. आय ऑपरेट ऑलमोस्ट एव्हरीवेअर, पण OPD माझी मेन ठिकाणी आहे. दे कॅन रीच आउट ऑन माय नंबर. सो अकॉर्डिंगली मोस्ट ऑफ द टाइम आय प्रिफर टू गिव्ह माय ओन नंबर ओनली, कारण की कधी इमर्जन्सी कोणाला आहे तरी दे डायरेक्टली. सो 1-to-1 कॉन्टॅक्ट आय प्रिफर दॅट. परफेक्ट. डॉक्टर्स, थँक्यू सो मच आज संडेला इथे आल्याबद्दल आणि हा कम्प्लिटली एक्सप्लेन केल्याबद्दल. आणि मोस्टली तुम्ही खूप सिम्पल करून सांगितलं आहे. आय नो की माझी टीम जेव्हा एडिट करेल तेव्हा त्यांना एक कंपोनंट काढायला आणि त्याला बनवायला त्यांना कळेल की किती इन्फॉर्मेशन कव्हर केली आहे म्हणून. सो यू सिम्प्लिफाईड सो मच की असं वाटलं की हां ठीक आहे, असं आहे, अच्छा, म्हणजे आय वॉज एबल टू अंडरस्टँड एव्हरीथिंग. तर थँक्यू सो मच फॉर दॅट आणि आय एम ॲब्सोल्युटली लुकिंग फॉरवर्ड की आपण बऱ्याचशा दुसऱ्या टॉपिकवर डीप डाईव्ह असून डिस्कशन. थँक्यू फॉर मी हॅव्हिंग मी हिअर. सो वंडरफुल प्लेजर. माय फर्स्ट एक्सपिरियन्स ॲक्च्युली ॲज सच पॉडकास्ट कधी माझा माय फर्स्ट एक्सपिरियन्स वॉज. बट थँक्यू. येस.